तर आपण जसं म्हणतोय डायबिटीज फ्री फॉरएव्हर ह्या शब्दावरच विश्वास बसत नाही अजूनही लोकांना. पण जेव्हा स्वतः या कन्सेप्टला सुरुवात केली, हां. यू डोंट बिलीव्ह मला पण 3 वर्ष लागली हो, होती. त्यामुळे एक्सेप्ट ह्याच्यात करायला. काहीही रॉंग नाहीये, की असं वाटणं. हो. कारण आपण एका जडणघडणीतनं शिकलेलो असतो. आपल्याला एक ढाचा आपल्याला शिकवण्यात आलेला आहे. की जर तुम्ही चाचणी केली आणि तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्सशी रिलेटेड असेल तर तो नक्की बरा होऊ शकतो. 100% म्हणजे मी हे बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला पण तयार आहे. द्यायला तयार. कारण 18,000 पेशंट्सची आम्ही रिकव्हरी आणि रिव्हर्सल अरे त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. सो 18,000 हा सिग्निफिकंट नंबर आहे. तर ह्या गेल्या 15-20 वर्षात हा शब्द पण प्रचलित झालाय लाईफस्टाईल डिसीजेस, जो True, की true. आधी माहिती नव्हता. लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये 2 कॉम्पोनंट आहेत. आता एक आहे ते जेनेटिक्स म्हणजे जीन्स कडून आलेलं, आणि दुसरं आहे मेटाबॉलिझम. सगळ्याच लेडीजचा हिमोग्लोबिन 12 असलं पाहिजे आणि सगळ्याच पुरुषांचं हिमोग्लोबिन 16 असलं पाहिजे. काय प्रोबॅबिलिटी आहे तुम्ही सांगा मला. तर आता ह्याच्या पुढच्या ज्या पिढ्या येणार आहेत त्यांना जर आपल्याला ह्या इन्शुलिन रेझिस्टन्स पासून वाचवायचं असेल तर तुम्ही काय सल्ला द्या? तर हा नक्की बघा तुम्ही हा एपिसोड. ह्या एपिसोडमध्ये आम्ही नेमकं डायबिटीस म्हणजे काय, इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय, HbA1c आणि फास्टिंग PP हे का करतात आणि त्यासोबत अजून कुठल्या टेस्ट करायला पाहिजे हे समजण्यासाठी की तुम्हाला खरंच कुठल्या प्रकारचा डायबिटीस आहे आणि तो तुम्ही कसा रिव्हर्स करू शकता याबद्दल सविस्तर चर्चा केली आणि अगदी साध्या सोप्या शब्दात. तर नक्की बघा. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आणि आजचा खूपच विशेष एपिसोड आहे आणि तो का विशेष आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर भाग्येश कुलकर्णी, जे कार्डिओ डायबेटॉलॉजिस्ट आहेत आणि लाईफस्टाईलशी रिलेटेड जेवढे पण डिसीजेस आहेत त्याचे ते तज्ज्ञ आहेत. बस नामी काफी असं म्हणलं तरी चालेल. डायबिटीज फ्री फॉरएव्हर हे जे त्यांचं ब्रीदवाक्य आहे ते आपण सगळीकडे बघतोच आहे, पण ते कसं डायबिटीज आपण फ्री करतो फॉरएव्हरसाठी त्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओ. धन्यवाद. तर आपण जसं म्हणतोय डायबिटीज फ्री फॉरएव्हर राईट. ह्या शब्दावरच विश्वास बसत नाही अजूनही लोकांना. तर त्याबद्दल म्हणजे थोडक्यात सांगाल का? 10 वर्षापूर्वीचा पण हाच सिनारिओ होता जेव्हा हे कार्य सुरू केलं होतं. आता म्हणजे मी जेव्हा मागं वळून बघतो त्यावेळेला आम्हाला खूप हे करायला लागायचं, खूप प्रयत्न करायला लागायचे की नाही होतो, हे होतो, त्याला सायंटिफिक आहे का, ही ॲलोपॅथी सायन्स किंवा मॉडर्न सायन्स हे ॲक्सेप्ट करेल का. म्हणजे हा तर पेशंटचा पण असायचा, डॉक्टरांचा तर फार लांबचा विषय. बिईंग अ डॉक्टर म्हणजे बिईंग MBBS असेल किंवा मी पण जेव्हा स्वतः या कन्सेप्टला सुरुवात केली, यू डोंट बिलीव्ह मला पण 3 वर्ष लागली होती. त्यामुळे ह्याच्यात काहीही रॉंग नाहीये, की असं वाटणं. कारण आपण एका जडणघडणीतनं शिकलेलो असतो. आपल्याला एक ढाचा आपल्याला शिकवण्यात आलेला आहे की ज्याच्यामध्ये डायबिटीस किंवा कुठलाही क्रॉनिक डिसऑर्डर, म्हणजे तुम्ही आयुर्वेदाचा बेस काढून बघा, होमिओपॅथीचा बेस काढून बघा किंवा आपल्या मॉडर्न सायन्सचा बेस काढून बघा, कुठल्याही सायन्समध्ये क्रॉनिक डिसऑर्डर म्हणजे जो लॉंग टर्म आपल्या शरीरात आलेला आहे आणि आपल्याला जे शिकवण्यात आलेलं आहे मोस्ट ऑफ द टाइम, अनफॉर्च्युनेट आहे, पण जे शिकवण्यात आलेलं आहे की कुठल्याही आजार झाला की त्याला लगेच बरं होण्यासाठी, इव्हन ॲलोपॅथी सेज टू ॲलिव्हेट पेन कमी करण्यासाठी, आणि आपल्याला सिम्टमॅटिकली शिकवलं गेलेलं आहे. शॉर्ट टर्म रिलीफवर आपल्याला आपली जडणघडण तशा पद्धतीनं झाली आहे. ओव्हरऑल जे आत्ताचे जे डॉक्टर्स आहेत किंवा आपण जेव्हा डॉक्टर बनत गेलो त्यावेळेला पेशंटची पण सायकोलॉजी ही होती आणि डॉक्टरांची पण सायकोलॉजी होती की मला आत्ता त्रास आहे, मला इमिजिएट रिलीफ पाहिजे. या जडणघडणीतनं आपण बनलेलो आहे आणि मॉडर्न सायन्सचा जो बेसच आहे तो मेजर जो होतो तो पेन किलर्स असतील किंवा फीवर असेल, तर आपण या आजारांकडे फीवर किंवा इन्फेक्शियस डिसीजसारखं बघायला सुरुवात केली. कुठल्याही आजारामध्ये 2 गोष्टी असतात, एक असतं ते ॲक्यूट रिझन असतं आणि एक असतं ते क्रॉनिक किंवा ज्याला आपण रूट कॉज म्हणतो. तो रूट कॉज हिलिंग हे आपल्याला या पद्धतीनं आपलं नर्चरिंग झालेलं नाही आहे, त्या पद्धतीने एन्व्हायरमेंटली आपल्याला शिकवलं गेलेलं नाही. किंवा माझं असं म्हणणं आहे की मेटॅबॉलिक शिफ्ट नावाचा जो प्रकार असतो किंवा ओव्हरऑल पूर्ण शरीराला, खरं बघायला गेलं तर इथं मला ट्रॅडिशनल आपल्या मेडिसिन किंवा आयुर्वेदाचा उल्लेख करायला आवडेल की बिईंग अ डॉक्टर आपला रोल असतो की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, स्वस्थ व्यक्तीला स्वस्थ राहण्यासाठी. हे आपण थोडंसं विसरत गेलो. आपण काय केलो की बिईंग अ डॉक्टर आपण इलनेस स्पेशालिस्ट बनलो. हा थोडासा वेलनेस स्पेशालिटीकडे जाण्याचा विषय होतो की जिथं थोडंसं एज्युकेशन लागतं, नाही थोडंसं नाही, बऱ्यापैकी एज्युकेशन लागतं, बऱ्यापैकी अवेअरनेस लागतो आणि लोकांना खरं बघायला गेलं ना तर शॉर्ट टर्मची सवय आहे. मला इमिजिएट ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि आपण 5 वर्ष 10 वर्ष त्या पॅथीमध्ये किंवा तशा पद्धतीनं काम केल्यामुळं ही लोकांची किंवा बिईंग डॉक्टरांची सुद्धा आपली मानसिकता बनलेली आहे. तुम्हाला असं वाटतं की 2008 मध्ये, 2009 मध्ये, 2010 मध्ये डायबिटिक रिव्हर्सल होऊ शकतो का?
हा होऊ शकतो, त्याला अशास्त्रीय म्हणलं जायचं. पण 2021 अमेरिकन डायबेटिक असोसिएशन, जे आज डायबिटीसमधलं अत्युच्च वर्ल्डमध्ये कन्सिडर केलं जातं, आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जे भारतीय किंवा एशियन लोकांच्यासाठी गाईडलाईन बनवतं, या दोन्हीही संस्थांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर का डायबिटीसच्या मूळ कारणावरती म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्सवरती व्यवस्थित काम केलं आणि तो इन्शुलिन रेझिस्टन्स जर का तुम्ही घटवला, इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी म्हणजे इन्शुलिनची संवेदनशीलता जर का तुम्ही वाढवली, तर डायबिटीसचं रिमिशन पॉसिबल आहे. टाईप 2 डायबिटीससाठी त्यांनी हे सांगितलेलं आहे. सो आपल्याला कसं आहे की जनरिक बोलणं चुकीचं आहे. सो आय विल से की ही डॉक्टर म्हणून माझी जबाबदारी बनते की प्रत्येक येणाऱ्या डायबिटिक पेशंटला जर का मी म्हणलं होय तुझा डायबिटिक रिव्हर्सल होईल, हो तुझे डायबिटिक रिव्हर्सल होईल, मग ती अंधश्रद्धा आहे. त्याला जर का मला सायंटिफिक एव्हिडन्स द्यायचा असेल, सायंटिफिकली करायचं असेल, तर त्याला मला सांगायला लागेल की तुझा टाईप कुठला आहे, तुला किती वर्षापासून डायबिटीस आहे आणि तू त्याच्यावरती किती चांगल्या पद्धतीनं आणि किती दिवस काम करू इच्छितो. या तिन्ही गोष्टी येतात. या तिन्ही गोष्टी आहेत. जर का या तिन्ही गोष्टींचा मेळ आपण घातला, आणि इथंच खऱ्या अर्थाने मला वाटतं डॉक्टरांचा, आपल्यासारख्या डॉक्टरांचा रोल येतो की पेशंटला व्यवस्थित पद्धतीनं गाईड करणं. जनरिक स्टेटमेंट नाही बोलायचं. जसं आपण म्हटलं की हा ताप बरा होतो का, तर बरा होतो, पण तरी पण देर इज अ एन नंबर ऑफ टाईप्स ऑफ फिवर. तर काही फिवर पूर्ण बरे नाही होत ह्याच्यातले. सो हे कसं आहे, जनरिक स्टेटमेंट, तर सांधेदुखी बरी होती का, एक जनरल आपण म्हणलं, तर सांधेदुखी बरी होते का, तर याचं उत्तर होय पण आहे, नाही पण आहे. पण तेच जेव्हा मी म्हणतो रुमॅटिक आर्थरायटिस जो लॉंग टर्म आहे तो नाही बरा होणार, तो दुर्धर व्याधीमध्ये गेला. किंवा आयुर्वेदामध्ये पण आपल्याला जे सांगितलं जातं काही व्याधी हे साध्य असतात, काही व्याधी असाध्य असतात. तर 90% जे डायबिटीस आहेत, जे टाईप 2 डायबिटीस आहेत, ज्याच्यामध्ये मूळ कारण इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, इन्शुलिन प्रतिरोध आहे, हे जे डायबिटीस आहेत ते पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतात. हे मी तुम्हाला म्हणजे काय म्हणू शकतो, माझ्या आतापर्यंतच्या ठाम मत आहे. तर बिईंग अ डॉक्टर तुम्ही निश्चिंतपणे ह्याला म्हणू शकता आता. आणि आता असं जर का कोण म्हणत असेल की टाईप 2 डायबिटीस ज्याचं मूळ कारण इन्शुलिन रेझिस्टन्स आहे तो रिव्हर्स होऊ शकत नाही, असं म्हणणं हे अशास्त्रीय आहे. आता कुठल्याही आजाराचं असं आपण म्हणू शकतो की गेल्या 10-15 वर्षात प्रत्येकच आजाराचं तसं झालेलं आहे की काही रिव्हर्स होतात, काही होऊ शकत. तर डायबिटीजचा जो गैरसमज झाला गेल्या 10-15 वर्षात की एकदा झाला की तो कायम राहतो आणि तो बरा होऊच शकत नाही, तर त्याला आपण हे नक्की म्हणू शकतो की जर तुम्ही चाचणी केली आणि तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्सशी रिलेटेड असेल तर तो नक्की बरा होऊ शकतो. 100%. म्हणजे मी हे बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला पण तयार आहे, कारण 18,000 पेशंट्सची आम्ही रिकव्हरी आणि रिव्हर्सल त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. सो 18,000 हा सिग्निफिकंट नंबर आहे. आणि थँक्स टू डॉक्टर राय टेलर, थँक्स टू डॉक्टर नील बर्नार्ड यांनी डायरेक्ट स्टडीच्या द्वारे दाखवलेलं आहे की जर का तुम्ही तुमची जीवनशैली सुधारली, तुम्ही इन्शुलिन रेझिस्टन्सवर काम केलं आणि 9 महिने सातत्याने जर का तुम्ही प्लॅन्ट बेस्ड डाएट जर का फॉलो केलात, तर तुमचा डायबिटिक रिमिशनमध्ये जाऊ शकतो. रिव्हर्सल हा वर्ड अजूनही तेवढा प्रचलित नाही आहे. त्यांनी रिमिशन हा वर्ड यूज करायला सांगितलेला आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी जीवनशैली तुम्ही बदल केली आणि त्यानंतर तुमचे काही पॅरामीटर त्यांनी दिलेले आहेत की इन्शुलिन रेझिस्टन्समध्ये फास्टिंग इन्शुलिन तुमचं नॉर्मलला आलं पाहिजे, तुमचा BMI म्हणजे पर्टिक्युलर पोटावरचा जो चरबी आहे ती 34 इंचेसपेक्षा कमी पाहिजे, HbA1c 6.5 पेक्षा कमी राहायला पाहिजे, आणि मेडिसिनची जी डिपेंडेबिलिटी आहे, मेडिसिनचे जे डोसेज आहेत ते तुमचे 90% जास्त कमी झाले पाहिजे, तर त्या व्यक्तीचा डायबिटीस रिमिशनमध्ये गेला. 1 वर्षापर्यंत जर का ते टिकलं तर त्याला त्यांनी पार्शल रिमिशन म्हणलेलं आहे. किंवा मला आज डायबिटिक माझं रिमिशन झाला म्हणजे फक्त पॅरामीटर नॉर्मल आले आणि गोळ्या औषधं बंद झाल्या इतकं सीमित नाहीये. त्याला त्यांनी ग्रेडिंग दिलेलं आहे की बाबा 1 वर्षापर्यंत राहिलं तर पार्शल रिमिशन, 1 ते 5 वर्षापर्यंत राहिलं तर कम्प्लीट रिमिशन, आणि इफ इट इज मोर दॅन 5 years then it is considered as a prolonged remission. So this is a scientific validation. त्यामुळे आता जर का असं कोण म्हणत असेल की ते अशास्त्रीय आहे, तर ते मिथ आहे असं मी म्हणेन. डायबिटीज रिमिशन इज सायंटिफिक आणि विच इज अप्रूव्ड बाय वर्ल्ड लेवल ऑर्गनायझेशन्स, जस्ट लाईक WHO जसं आहे तसं अमेरिकन डायबिटिक असोसिएशन ॲज वेल एज इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल. करेक्ट. सो आता ह्याचं उत्तर आपल्याकडे आहे. 100% आहे. तुम्ही मध्ये आता म्हणलं लाईफस्टाईल डिसीजेस, तर ह्या गेल्या 15-20 वर्षात हा शब्द पण प्रचलित झालाय, लाईफस्टाईल डिसीजेस, जो की आधी माहिती नव्हता. तर हे लाईफस्टाईल डिसीजेस कुठले कुठले आपण बरे करतो आणि कसे बरे करतो, ह्याच्या ही पण अगेन मी म्हणेन की जनरिक टर्म आहे. पहिल्यांदा लाईफस्टाईल डिसऑर्डर आपल्याला डिफाईन करता आला पाहिजे. लोक सोप्या भाषेत म्हणतात की लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे जीवनशैलीशी निगडीत आजार. माझं थोडंसं वेगळं म्हणणं आहे. लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये 2 कॉम्पोनंट येतात. एक येतं इपिजेनेटिक्स किंवा जेनेटिक्स,
आपण सोप्या भाषेत करूया. आपण थोडं एक आहे ते जेनेटिक्स म्हणजे जीन्स कडून आलेलं आणि दुसरं आहे मेटाबॉलिझम. सो बिईंग अ डॉक्टर मला कुठलाही डिसऑर्डर जेव्हा येतो त्यावेळेला आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम काय सांगितलं जातं, डायबिटीज झाला, बीपी झाला, थायरॉइड झाला, आणि जेव्हा पेशंट बिईंग अ डॉक्टर आपल्याला विचारत नाही तुमच्या आईला आहे का, तुमच्या वडिलांना आहे का, तुमच्या आत्याला आहे का, तर आपल्याला असं शिकवण्यात आलेलं आहे आणि हे चुकीचं नाही आहे, बरोबरच आहे. तर आपण का विचारतो की तुमच्या जीन्समधनं तो तुम्हाला इनहेरिट झालाय का. तर पहिला फॅक्टर लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये येतं की वेदर यू आर जेनेटिकली ससेप्टेबल ऑर नॉट फॉर धिस पर्टिक्युलर डिसऑर्डर. ससेप्टेबलचा अर्थ आहे की बाबा तो प्रिव्हॅलन्स तुमच्यामध्ये येतोय का, ते जीन्स तुम्ही कॅरी केलंय का. तर जेव्हा माझ्या घरामध्ये डायबिटीसची हिस्ट्री असते, माझ्या आईला, वडिलांना, काका, मामा, अजूनही कुठल्या ह्याच्यामध्ये, तर 2 to 3% जीन्स आपल्या शरीरात येतातच. पण मोस्ट ऑफ द टाइम्स हे जे जीन्स असतात हे डॉर्मंट अवस्थेत असतात, म्हणजे झोपलेल्या अवस्थेत. हा एक भाग झाला. दुसरा एक भाग असं लक्षात आलंय, एशियन जे पॉप्युलेशन आहे, एशियनमध्ये हे सगळे आले, श्रीलंकापासून बांगलादेश, पाकिस्तान, भारत, हे सगळेजण आपण आलो. तर यामध्ये बिईंग इंडियन्स वी आर मोर ससेप्टेबल फॉर व्हिसरल फॅट, म्हणजे जे चरबी, पोटावरची चरबी, ह्याला आपण जरा जरी आपल्या खाण्यातला कार्बोहायड्रेटचा अंश वाढवला, म्हणजे जरा जरी मी कार्बोहायड्रेट खाणं माझं वाढलं आणि माझी जर का ऍक्टिव्हिटी कमी झाली, सोप्या भाषेत जे आज भारतीय लोकांच्यात आहे, गेल्या 15 वर्षात जर का आपण बारकाईने बघितलं, 15 वर्ष 20 वर्ष कोरोनामध्ये खूपच रॅपिडली वाढलं. तर कोरोनामध्ये झालं काय की आपली इंटेक वाढला आणि मोस्ट ऑफ द टाइम रिफाईन आणि कार्बचा इंटेक वाढला आणि त्या मनाने ऍक्टिव्हिटी, आपण घरातच होतो, घरातच बसून आहे. 15 वर्षात पूर्वी म्हणजे आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेला आपण श्रमजीवी होतो, आपल्याला शाळेत सुद्धा चालत जाणं अप्रूप नाही वाटायचं. आज दिवसभर काम करणं पण अप्रूप नाही वाटायचं. आज जर का कोण तुम्हाला म्हणलं की माझा मुलगा चालत शाळेत जातो तर आपण डोळे विस्फारून, चालत शाळेत जातो म्हणजे एकतर खूप जवळ असेल किंवा त्याला कोण म्हणलं 1.5 किलोमीटर शाळा आहे, तर आपण हे विसरूनच गेलेलो आहे की कार्बोहायड्रेट खराब नव्हतं. कार्बोहायड्रेट आजही खराब नाहीये, पण कार्बोहायड्रेटमधनं ग्लुकोज बनणार आहे. सो तेवढं माझं जर का युटिलायझेशन नसेल तर ऑल कार्बोहायड्रेट गेट्स कन्व्हर्टेड इन टू द फॅट. हे चरबी आपल्या शरीरात आली तर हे विसरल फॅट मोस्ट ऑफ द टाइम भारतीय लोकांच्या मध्ये लिव्हर आणि पॅनक्रियाजमध्ये जाऊन बसतं. सो माझ्यामध्ये जर का जीन्स असेल ऑलरेडी जे डॉर्मंट अवस्थेत आहे, आई वडील किंवा कुणाकडनं आलेलं, आणि त्याला जर का पोषक वातावरण मिळालं, पोषक वातावरण मिळालं तर माझं मेटाबॉलिझम किंवा ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणूया होमिओस्टॅसिस किंवा ज्याला अजून मराठीत म्हणूया आपण चयापचय, हा लगेच वेगाने बिघडतो. सो एका बाजूला माझा डॉर्मंट जीन होतं, दुसऱ्या बाजूला त्याला पोषक वातावरण मिळालं, त्यातलं सीड बाहेर यायला सुरुवात होती. तर आपण आज काय करायला लागलोय, पोषक वातावरण आपल्या बैठी जीवनशैलीच्या माध्यमातून, रिफाईन फूड खाण्याच्या माध्यमातून, स्लीप डिस्टर्बच्या माध्यमातून आणि लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी आणि वाढलेला स्ट्रेस, सततची असलेली प्रचंड प्रमाणात असलेली अँझायटी. सो अँझायटी वाढली, कॉर्टिसॉल लेवल वाढल्या, लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी झाली, फॅट लेवल माझ्या शरीरात वाढल्या, खाणं माझं बरोबर नाही आहे, न्यूट्रिशन लेवल कमी झाल्या आणि माझी स्लीप पण खराब आहे, स्लीपची क्वालिटी, अगेन माझ्या कॉर्टिसॉल लेवल वाढल्या. हे चारही फॅक्टर, फॅट वाढणं, न्यूट्रिशनची कमतरता, कॉर्टिसॉल लेवल वेगाने वाढणं, डिस्टर्ब स्लीप आणि 60% लोकांच्या गट हेल्थ पण खराब आहेत, हे सगळे फॅक्टर वेगाने इन्शुलिन रेझिस्टन्स वाढवतात. इन्शुलिन रेझिस्टन्स वाढला की तो फक्त डायबिटीसला इन्व्हाइट नाही करत, तुमच्या शरीरात जे जीन्स आहे, मग ते थायरॉइडचं असू शकतं, ब्लड प्रेशरचं असू शकतं, कोलेस्ट्रॉलचं असू शकतं, इव्हन कॅन्सर ऑल्सो. सो इन्शुलिन रेझिस्टन्स कॉन्ट्रीब्यूट फॉर 90% ऑफ लाईफस्टाईल डिसऑर्डर एलिमेंट्स. सो याचं एक ही खराब गोष्ट आहे. चांगली गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करता तर आम्हाला असं ऑब्झर्व झालं की फक्त डायबिटीस नाही रिव्हर्स होतं, त्याचं ब्लड प्रेशर पण नियंत्रणात यायला लागतं, कोलेस्ट्रॉल पण त्याचं बरं व्हायला लागतं, अल्झायमर किंवा पार्किन्सनचे पण त्याचे सिम्पटम्स इम्प्रूव्ह होतात, इव्हन वी सी आर्थरायटिस पण इम्प्रूव्ह झालेला आम्ही बघितलं. कारण इन्शुलिन रेझिस्टन्स बरोबर अजून एक फॅक्टर या सगळ्या लोकांच्यात आम्हाला दिसून आलाय, तो म्हणजे इन्फ्लमेशन किंवा सूज. हा पण एक खूप मोठा फॅक्टर आहे जो आपल्याला लाईफस्टाईल डिसऑर्डरकडे वेगाने घेऊन जातो. त्यामुळं जे आजार तुमच्या दाह किंवा इन्फ्लमेशनशी रिलेटेड आहेत, जे आजार तुमचे इन्शुलिन रेझिस्टन्सशी रिलेटेड आहेत, टाईप 2 डायबिटीस, हायपोथायरॉइडिझम, ऑस्टिओआर्थरायटिस, PCOD, हायपरटेन्शन स्टेज 1 और ज्याला आपण इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणूया, हे सगळे आजार तुमचे ह्याच्यामध्ये रिव्हर्स होऊ शकतात किंवा सो कॉल्ड बरे होऊ शकतात. खूपच साध्या शब्दात तुम्ही खूप छान समजून सांगितलं की एक्झॅक्टली इन्शुलिन रेझिस्टन्सशी रिलेटेड लाईफस्टाईल डिसऑर्डर कसे होतात ते. तर आता तुम्ही जे HbA1c हे आता उल्लेख केला, तर लोकांना खूप गैरसमज आहे की तो किती पण वाढला तर तो 3 महिन्याचा रेकॉर्ड असतो आणि मग तो आपोआप बरा होतो आणि त्याचा एवढा काही सिग्निफिकन्स नाहीये.
तर तो थोडक्यात एक्सप्लेन कराल का त्यांना की HbA1c नेमकं म्हणजे काय आणि फास्टिंग पीपी म्हणजे नेमकं? ग्रेट. सो आपण पहिल्यांदा काय करूया, हे जे कॉमन पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरती मी पहिल्यांदा बोलतो. हो. फास्टिंग इज नथिंग बट उपाशीपोटीची साखर हे सगळ्यांना जे कॉमनली माहिती आहे. हो. पण हे लिव्हरमधल्या तुमच्या फॅटला आणि लिव्हरमधल्या इन्शुलिन रेझिस्टन्सला इंडिकेट करतंय असं आपण हां. सोप्या भाषेत समजूया. तुम्ही कुठलंही अन्न घेतलं, काहीही अन्न घेतलं आणि त्या अन्नामधलं पर्टिक्युलरली कार्बोहायड्रेट हा जो पोर्शन असतो त्याचं ग्लुकोजमध्ये परिवर्तन होणं क्रमप्राप्त आहे. कारण आपल्याला जगण्यासाठी ग्लुकोजची गरज असतेच. सो आपल्याला एक फार मोठा गैरसमज आहे की मी गोड नाही खाल्लं किंवा मी शुगर नाही खाल्ली तर मला डायबिटीसला घाबरण्याचं कारण नाही आहे. तर तसं नाही आहे. तुम्ही कुठलंही कार्बोहायड्रेटयुक्त जर का अन्न पोटात टाकताय तर त्याचं ग्लुकोज होणं क्रमप्राप्त आहे. ते जे ग्लुकोज आहे ते फॅटच्या स्वरूपात पहिल्यांदा लिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं. पहिल्यांदा लिव्हर वापरतं त्याला जे गरजेचं आहे. कारण मी जरी इथं स्वस्थ बसलो किंवा जरी मी झोपलो तरी पण माझे बॉडी ऑर्गन सुरू आहेत. सो आय विल रिक्वायर्ड एनर्जी. सो लिव्हर काय करतं की त्याला जे इमिजिएट वापरासाठी, इन्स्टंट वापरासाठी जे ग्लुकोज पाहिजे ते ग्लुकोज पहिल्यांदा लिव्हर साठवून त्याच्याकडे ठेवतं आणि एक्स्ट्रा जे ग्लुकोज आहे पुढं कधीतरी मला लागलं तर ते आपल्या स्नायू पेशींमध्ये पाठवून देतं. तर स्नायू पेशींमध्ये जे स्टोअर केलं जातं ते फॅट असतं आणि लिव्हरमध्ये जे स्टोअर केलं जातं ते मोस्ट ऑफ द टाइम ग्लुकोज असतं. जर का ते ग्लुकोज अनयुटिलाइज राहिलं, लिव्हरमध्ये जर का ते युटिलाइज होत नाही तर लिव्हरमध्ये पण ते फॅटमध्ये कन्वर्ट व्हायला लागतं. आणि जेव्हा लिव्हरमध्ये माझ्या इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो त्यावेळेला माझ्या फास्टिंग शुगर वाढायला लागतात. सो फास्टिंग शुगर इंडिकेट करतात लिव्हरमधलं माझं शुगरचं मेटाबॉलिझम बिघडलेलं आहे. आणि पोस्ट प्रँडियल शुगर, खाल्ल्यानंतरच्या शुगर इंडिकेट करतात पेरिफेरलला कुठेतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझ्या स्नायू पेशींमध्ये गडबड झाली आहे. लिव्हरमधून ग्लुकोज तर पुढं जात आहे, इन्शुलिन पण त्याला घेऊन जात आहे, पण त्या पेरिफेरल जे माझे सेल्स आहेत, जे लाखो करोडो पेशी आहेत, स्नायू पेशी, त्याच्यामध्ये ऑलरेडी चरबी जास्त झालेली आहे. त्यामुळं तिथं ते ग्लुकोज स्वीकारत नाही आहे. म्हणजे हे झालं कसं, लिव्हर म्हणते माझंही पोट भरलंय आणि स्नायू पेशी म्हणतात माझंही पोट भरलंय. मग ते इन्शुलिन कन्फ्यूज होतं, मी आलेल्या ग्लुकोजला घेऊन कुठं जाऊ, आणि मग ते रक्तामध्ये फिरायला सुरुवात होती, ज्याला आपण डायबिटीज झाला असं म्हणतो की शुगर वाढली किंवा ब्लडमध्ये शुगर आलेली दिसते आणि मग त्याचे पुढचे सगळे सिम्पटम्स काय ते दिसायला लागतात. सो दिस इज अ फास्टिंग अँड पीपी. फास्टिंग म्हणजे लिव्हरमधलं मेटाबॉलिझम बिघडलं, उपाशीपोटीची शुगर. पीपी म्हणजे पेरिफेरलचा हे वाढला. नाऊ वी विल कम टू द HbA1c. HbA1c मध्येच त्याचं उत्तर आहे HbA1c, म्हणजे हिमोग्लोबिनला चिकटलेली साखर, सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर. हे 3 महिन्याचं का, 4 महिन्याचं का, दर महिन्याला का नाही बघितलं जात, हा एक बऱ्याच जणांचा कॉमन प्रश्न असतो. तर एक लक्षात घेणं गरजेचं आहे, त्याच्यात जी ॲनॉलॉजी वापरण्यात आलेली आहे ती रेड ब्लड सेलची ॲनॉलॉजी वापरण्यात आलेली आहे. रेड ब्लड सेल्स आपल्या शरीरात साधारण 120 दिवसांनी नवीन बनतात असं साधारण सांगितलं जातं. पण हे एक्झॅक्टली 120 दिवस नाही आहे. एवढं कन्फ्युजन काय HbA1cच्या अराउंड, तो रिलायबल मार्कर आहे का नाही, कसं हे करायचं. तर 60 ते 120 जर का बघितलं तर काही जणांच्यात रेड ब्लड सेल हे 60 दिवसांनी नवीन तयार होतात, काही काही जणांच्या 70, काही काही जणांच्यात 90, काही काही जणांच्यात 120. पण ॲनॉलॉजी काय पकडण्यात आलेली आहे की ऑन अँड ॲव्हरेज सगळ्यांच्यातच 120 दिवसात ते रेड ब्लड सेल तयार होतात. तर साधारण जर का सांगायचं झालं तर प्रत्येक 100 रेड ब्लड सेल्सच्या मागं 6 शुगरच्या पार्टिकलला पळायला परवानगी आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर, सोप्या भाषेत एकदम. म्हणजे मी जर का 100 ml ब्लड घेतलंय आणि त्याच्यामध्ये समजा आपण पकडूया की 1000 हे असतील तुमचे काय 1000 RBC असतील, तर त्याच्या मागे 600 शुगरचे मोलिक्यूल पळायला परवानगी आहे. सो जेव्हा तुम्ही म्हणता की HbA1c 6%, तर 6%ची जी ॲनॉलॉजी ती या पद्धतीनं दिलेली आहे. आपल्याला जगण्यासाठी साखर गरजेची, आपल्याला सांगितलं जातं 100 फास्टिंग राहिलं पाहिजे, 140. तर हे कशावरनं आलं, तर तेवढी माझ्या शरीराला मिनिमम गरज आहे. जर का माझी साखर खूप कमी झाली, मी 0 तर नाही करू शकत, जर का 0 केली तर मी जगू नाही शकणार. तसंच आहे की मी जो श्वास घेतो त्या श्वासामधलं जे ऑक्सिजन आहे ते रेड ब्लड सेलच्या थ्रू जातं आणि प्रत्येक सेलला जाणारी एनर्जी आहे ती ग्लुकोजच्या थ्रू जाते आणि ह्या दोघांचा एकमेकांच्या बरोबर संपर्क राहतो. सो जेव्हा माझ्या शरीरात हे साखरेचे पार्टिकल वाढले की 100 मागं 6चं परवानगी दिली होती, ते जेव्हा 7 आले, ह्याचा अर्थ काय आहे, बरेच दिवस माझ्या शरीरातल्या साखरेचा संपर्क माझ्या रेड ब्लड सेलशी आलेला आहे. एक सोपी ॲनॉलॉजी जर काही द्यायची झाली तर 3 मित्र आहेत, 2 मित्र हॉस्टेलमध्ये पण भेटतायत आणि कॉलेजमध्ये पण भेटतायत, म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये, आणि एक मित्र फक्त कॉलेजमध्ये भेटतोय आणि तो परत त्याच्या घरी येतोय. तर 3 मित्रांमध्ये कुणाची गट्टी जास्त जमणार, जे हॉस्टेलमध्ये पण आहेत आणि जे इथं पण आहेत. सो सेम गोष्ट आहे की जर का माझ्या शरीरामधला साखरेचा मोलिक्यूल हा सतत रेड ब्लड सेलच्या संपर्कात येत असेल तर ते माझ्या शरीरात बरेच दिवस पडून आहे. आणि हे 3 महिन्याचं का, कारण रेड ब्लड सेल्स दर 3 महिन्यांनी नवीन तयार होतात. आता ह्याच्यात एक हे काय आहे, ह्याचा लॅक्युना काय आहे, वाय इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ कम्प्लीट रिलायबल किंवा एक डायग्नोस्टिक म्हणून एक कन्फर्म टेस्ट का नाही समजली जात,
कारण ज्याच्यामध्ये 60 किंवा 70 दिवसाचा रेड ब्लड सेलचा कालावधी आहे, त्याच्यात 1-2 पॉईंटनी HbA1c जास्त दिसू शकतो. हो. आणि ज्याचा प्रॉपर 120 दिवसाचा आहे त्याच्यामध्ये ते नॉर्मल किंवा फॉल्स पॉझिटिव्ह किंवा फॉल्स निगेटिव्ह दिसू शकतं. म्हणजे काय सांगण्यात आलेलं आहे की थोडक्यात सगळ्याच लेडीजचा हिमोग्लोबिन 12 असलं पाहिजे आणि सगळ्याच पुरुषांचं हिमोग्लोबिन 16 असलं पाहिजे. काय प्रोबॅबिलिटी आहे तुम्ही सांगा मला, असं किती प्रोबॅबिलिटी आहे भारतामध्ये सगळ्याच लेडीजचं 12 असण्याची शक्यता आहे? नाही, इनफॅक्ट बऱ्याचसारख्या भारतीय लेडीजमध्ये आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया असतो. 9-10 किंवा 11 त्यांच्यासाठी नॉर्मल असतं. आणि बरेचसारखे भारतामध्ये पुरुष आहेत. माझं सुद्धा मी चेक केलं तर माझं 17 आहे HB. तो समजा एखादा असा डायबेटिक पेशंट असेल ज्याचं हिमोग्लोबिन कायम कमी राहतंय आणि त्याचं जर का मी HbA1c बघितलं तर ते 1 किंवा 1.5 पॉईंटनी जास्त दिसणार. अच्छा, ज्याचं उलटं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे माझं जर का हिमोग्लोबिन कमी असेल आणि मी डायबेटिक असेल तर मी दर 3-4 महिन्यांनी बघितलेलं मे बी फॉल्स निगेटिव्ह येऊ शकतं. त्याचा ॲक्च्युली असू शकतं 8 पण त्याचं दिसेल 9-9.5. आणि जर का एखादा 17 HbA1c वाला असेल, 16 हिमोग्लोबिनवाला असेल माझ्यासारखा व्यक्ती आणि त्याला डायबिटीस झाला तर त्याचं कायम त्याचं 10 असेल पण त्याचं किती दिसणार 8.5 किंवा 8.5 असणार. आपण हे कसं आता हे तुम्ही पेशंट टू पेशंट त्याला बघता? हो, पेशंट टू पेशंट. म्हणून आम्ही HbA1c ला डायग्नोस्टिक मार्कर म्हणून नाही कन्सिडर करत. HbA1c हा कंपॅरेटिव्ह मार्कर आहे. अगेन HbA1c इज गिव्हिंग अ ट्रू पिक्चर ऑफ ब्लड शुगर लेवल. म्हणजे काय, रक्तामधल्या जेव्हा मी डायबिटीसची ट्रीटमेंट घेतोय आणि डायबिटीससाठी मी गोळी औषध सुरू करतोय तर गोळी काय करते, गोळी तुमच्या लिव्हर फॅटला हात लावत नाही, पॅनक्रेटिक फॅटला हात लावत नाही, विसरल फॅटला हात लावत नाही, तुमच्या शरीरामधला दाह इन्फ्लमेशन कमी करत नाही. थोडक्यात इन्शुलिन रेझिस्टन्स गोळी नाही कमी करत. गोळी फक्त रक्तातून शुगर बाजूला करणार आणि ती इंटरस्टेशल स्पेसेस आपल्या प्रत्येक सेल्सच्या मध्ये जी जागा असती तिथं त्या साखरेला दाबून ठेवते. नाऊ व्हॉट हॅपन्स, नाऊ लुक की एक पेशंट आहे ज्याला 3 गोळ्या सुरू आहेत, 2 वेळेला इन्शुलिन आहे, त्याचं HbA1c 5.7 दिसतंय मला. ओके, वेल कंट्रोल सो कॉल्ड. आणि दुसरा पेशंट आहे जो मे बी आयुर्वेदिक गोळी घेतोय किंवा एकच गोळी घेतोय, सकाळी एक गोळी संध्याकाळी एक गोळी 1 मिलीग्रॅमची गोळी घेतोय आणि त्याचं HbA1c आहे 7.5. आणि 2 पेशंटचे रिपोर्ट माझ्याकडे आले. इफ आय टेक HbA1c ओनली ॲज अ डायग्नोस्टिक मार्कर तर मी काय म्हणणार, वा 5.7चा किती भारी पेशंट आहे माझा, आणि इकडं तर 7.5 तुझं वाढलेलं आहे. आणि त्या बेसिसवर जर का मी गोळ्या औषधं वाढवतोय तर ॲक्च्युली मी क्रिमिनल मिस्टेक करतोय. मी काय करायला लागलोय, त्या साखरेचा निचरा न करता त्या साखरेला मी शरीरात दाबायला लागलेलो आहे. मी समस्या पुढे ढकलली, समस्येचा निचरा नाही केला. म्हणजे काय, सोपं एक्झाम्पल, माझ्या घरीत पाहुणे येणार आहेत, मला अचानक कळलं पाहुणे येणार आहेत, माझं घर सगळं पसरलेलं आहे. मी काय केलं, अरे बापरे पाहुणे येणार, सगळा बचका उचलला, पसारा उचलला, कपाटात टाकला, कुलूप लावून, हा छान झालं घर. यू आर इन फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी. तो मोस्ट ऑफ द टाइम HbA1c मला फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटीमध्ये घेऊन जाऊ शकतो. सो वी नीड टू डिग डिपर. आपल्याला खाली जाणं गरजेचं आहे. किती वर्षापासून डायबिटीस आहे, तुझी लाईफस्टाईल काय आहे, तुझा BMI काय आहे, शरीरामध्ये बाहेर न दिसताना तर व्यवस्थित दिसतो, त्याचा BMI पण नॉर्मल असतो. थोडं मी त्याचा डेक्सा हे आपला स्कॅन करून बघितला, बॉडी स्कॅन, तर लक्षात येतं की त्याच्या शरीरात चरबीचं प्रमाण 40% आहे, मसल काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. सो असेही लोक आम्हाला ह्याच्यामध्ये दिसतात की त्याचं इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे फास्टिंग इन्शुलिन असेल, कॉर्टिसॉल लेवल असतील, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D असेल, हे पण आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. HbA1c कंपॅरेटिव्ह मार्कर व्हेरी गुड, पण तो एकमेव मार्कर ठेवून जर का मी माझा डायबिटीस मॅनेज करतोय तर मी अगेन सिम्पटमॅटिक मॅनेज करतोय. सो तुम्ही ती चुकभूल करू नका की मी फक्त HbA1c माझं नॉर्मल आलं म्हणजे मी पेशंटला रिलॅक्स आहे असं सांगू शकतो. अगेन यू आर एंट्रिंग इन टू द फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी. त्याला काय म्हणू शकतो आपण, आभासी. असं म्हणायला काही हरकत नाही की डायबिटीसचे जे पेशंट आहे ते फक्त फास्टिंग PP करतात किंवा HbA1c करतात दर 3 महिन्यांनी, त्यांनी तसं नाही करायला पाहिजे. त्यांनी ओव्हरऑल सगळे ओव्हरऑल मेटाबॉलिझम केलं पाहिजे. आणि हे पेशंटला मी नाही सांगू, पेशंटला नाही कळणार. हे डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी आहे पेशंटला ह्याच्याबद्दल एज्युकेट करणं. आज आम्हाला काय लक्षात येतं की पेशंटला, म्हणजे मी या फेजमधनं गेलेलो आहे तर आम्ही पण पेशंटला सांगायचो आणि पेशंटला आम्ही सांगायचो की फास्टिंग इन्शुलिन हे करा ते करा. पेशंट बाहेर जायचा, कुठल्या तरी लॅबमध्ये जाऊन तो विचारायचं की डॉक्टर साहेब हे त्या लॅबवाला सांगायचं, तो लॅबवाला म्हणायचं की 3,000 रुपयाच्या टेस्ट आहेत. म्हणून अरे बापरे 3,000 रुपयाच्या टेस्ट आहेत, एवढ्या कोणी महाग टेस्ट तुला सांगितलं. मग तो पेशंट दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो, दुसरा डॉक्टर म्हणतो ह्याची काही गरज नाही, तू फास्टिंग PP कर, 100 रुपये, 100 रुपये 200 रुपये. सो तुम्हाला फक्त टेस्ट करा सांगून उपयोग नाहीये, त्याच्या मागचं जे काही एज्युकेशन आहे आता आपण ज्या पद्धतीने बोलतोय ते पेशंटला सांगणं गरजेचं आहे ना. बिईंग अ डॉक्टर मी त्याला असं का नाही असं काय नाही सांगितलं. आता आपण हे बोलतोय, हे एखाद्या पेशंटने डायबेटिक पेशंटने ऐकलं तर त्याला लगेच सेन्स होईल आणि मग तो तिथं गेल्यानंतर तो पुढच्या वेळेला तोच लॅबवाल्याला कन्व्हिन्स करेल किंवा तोच सांगेल की नाही माझ्या डॉक्टरने सांगितलेलं आहे कारण मला हे मूळ कारण फाइंड आउट करायचं आहे. नुसतं मी HbA1c केल्यामुळे मला फक्त काय, मला दिशा कुठली मिळाली की मला गोळीचा डोस वाढवायचा आहे का कमी करायचा आहे. बिकॉज मी एकच पॅरामीटर पकडलंय, शुगर. आणि शुगर तर डायबिटीसचं कारण नाही आहे.
आपलं कारण काय आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं, इन्शुलिन रेजिस्टन्स. सो आता पहिल्यांदा मला जेव्हा माझ्याकडे पेशंट येतोय त्यावेळेला मी पेशंटला बिईंग अ डॉक्टर क्लिअरली विचारणं गरजेचं आहे की बाबा रे, तुला तुझा डायबिटीस पोसायचा आहे का तुला डायबिटीसमधनं बरं व्हायचं आहे. मग आता अशा वेळी पेशंट काय म्हणतो, ऑफकोर्स मला बरं व्हायचं आहे. मग त्याला म्हणतो ऑफकोर्स बरं व्हायचं आहे, किती टक्के बरं व्हायचं आहे. मग पेशंट म्हणतो मला 100% बरं व्हायचं आहे. मग तुला 100% बरं व्हायचं आहे तर तुझं जे मूळ कारण आहे ते आपण 100% फाइंड आउट केलं पाहिजे का 50% फाइंड आउट केलं पाहिजे. मी माझी मेथोडॉलॉजी तुम्हाला सांगायला लागलो. हा पेशंट म्हणतो मला 100% केलं पाहिजे. दिस इज द वे टू कन्व्हिन्स पेशंट, की पेशंटला हे सांगणं गरजेचं आहे ना, तू बाबा माझ्याकडे कुंडली घेऊन आलायस, तुला तुझं भविष्य ऐकायचं आहे आणि तू कुंडलीमध्ये तुझी जन्मतारीखच लिहिलेली नाही आहेस, तू जन्म तू डेट नाही सांगत आहेस किंवा तू जन्मतारीख लिहिलेली आहेस पण तुला वेळ ॲक्युरेट माहीत नाही आहे आणि तू मला एक्सपेक्ट करतोयस की मला 100% भविष्य पाहिजे. समजते मी काय अनालॉजी द्यायला लागलोय. सो तुम्हाला जर का तुमचा डायबिटीस पूर्ण रिव्हर्स करायचा आहे तर तुम्ही तुमचे पत्ते सगळे ओपन केले पाहिजे. तुम्ही जर का पत्ते ओपन करत नसाल, तुम्ही जर का समोर माझ्या अर्धवट इन्फॉर्मेशन ठेवत असाल तर राईट वे ऑफ ट्रीटिंग डायबिटीस अँड रिव्हर्सिंग डायबिटीस स्टार्ट्स विथ द राईट असेसमेंट अँड आस्किंग अ राईट क्वेश्चन टू द पेशंट. आपल्याला बिईंग डॉक्टर प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला बोलायची खूप घाई असते. आपण ॲडवाईस, तू सांग मी लगेच तुला सोल्युशन देतो. नो, डायग्नोसिस कम फर्स्ट. पहिल्यांदा बिईंग अ डॉक्टर, द identity of good doctor is not decided on what kind of a medicine he prescribes, how he diagnose. करेक्ट. तुम्ही किती ॲक्युरेटली डायग्नोज करताय. सो टाईप 2 डायबिटीस असेल किंवा मला डायबिटीस रिव्हर्स करायचं असेल तर मला त्याचं ॲक्युरेट पहिल्यांदा डायग्नोसिस करणं, केअरफुल डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. आज बऱ्याच जणांचं रिव्हर्सल का फेल्युअरमध्ये जातं, कारण हा पहिला जो माइंडसेट आहे, हा जो सेटअप आहे तो व्यवस्थित होत नाही. कारण डायबिटीसचं सुद्धा स्टेजिंग आहे. दिसताना मी जेव्हा म्हणतो की टाईप 2 डायबिटीस, पण टाईप 2 डायबिटीस रिसेंटली डायग्नोज झालेला, मिड स्टेजमध्ये असलेला, कॉम्प्लिकेटेड किंवा क्रॉनिक झालेला वेगवेगळा असू शकतो. सो डायबिटीसच्या 5 स्टेजेस आहेत. सो एवढंही सोपं नाही की आलं आणि मी म्हटलं की टाईप 2 डायबिटीस रिव्हर्सल. बऱ्याच डॉक्टरांचं मग सगळ्यांचं होत नाही, मग माझ्या पेशंटच्या बाबतीत असं झालं. तर त्याचं स्टेजिंग आहे. कुठला डायबिटीस हा लवकर रिव्हर्स होतो, कुठल्या डायबिटीसला वेळ लागतो आणि कुठला डायबिटीस पूर्ण रिव्हर्स होणं अवघड असतं. सो इट्स अ 5 स्टेजेस. सो इफ यू अलाव मी त्या 5 स्टेजेस पण सांगेन तुम्हाला. मला पहिले शुअर डायग्नोस्टिकसाठी लागणाऱ्या टेस्ट सगळ्या एकत्र त्या सांगा आधी. ओके. आणि मग हे पण सांगा. ग्रेट. सो डायग्नोस्टिकसाठी आपल्याला इन्शुलिन रेजिस्टन्स डायग्नोज करण्यासाठी सगळ्यात जे महत्त्वाचं असतं ते BMI तुमचा शरीराचा. दुसरा आहे फास्टिंग इन्शुलिन. तिसरी एक फार महत्त्वाची टेस्ट आहे HSCRP, हायली सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन. CRP आपल्याला बिईंग अ डॉक्टर माहीत असतं की जे फिवरमध्ये वाढतं. HSCRPच्या द्वारे व्हॅस्क्युलर इंजुरी. व्हॅस्क्युलर इंजुरी म्हणजे ज्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांच्या आतला जो इंटिमा नावाचा लेअर असतो, जेव्हा माझ्या शरीरात शुगर सतत वाढती त्यावेळेला हा व्हॅस्क्युलर इंजुरी खूप वेगाने होती. आणि ही व्हॅस्क्युलर इंजुरी पहिल्यांदा आपल्या पेरिफेरल पार्ट्सला, जिथं एंड आर्टरीज असतात तिथं वेगाने होती आणि त्याचा परिणाम नंतर न्यूरोपॅथीकडे जातो. न्यूरोपॅथी सेकंडरी आहे. व्हॅस्क्युलर इंजुरी टू इंटिरियर लेअर ऑफ आर्टरीज, ज्याला आपण इंटिमा असं आपण म्हणतो सायंटिफिक याच्यामध्ये, तिथं हे शुगरचे पार्टिकल चिटकतात आणि शुगरला इन्फ्लमेशनची ताकद आहे. साखरेचा जेव्हा सतत आपल्या इंटिमाशी संपर्क येतो तेव्हा तिथं छोटे 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 डॅमेजेस होतात, छोटे छोटे काइंड ऑफ जखमा किंवा अल्सर होतात. त्यात मला जर का कोलेस्ट्रॉल असेल, त्यात जर का मला निकोटीन म्हणजे स्मोकिंगची वगैरे सवय असेल, त्यात जर का माझं ब्लड प्रेशर म्हणजे सोडियम पण वाढलेलं आहे तर ते अजूनही जास्त ते जखमेवरती मीठ चोळणं म्हणतो ना आपण, तसा प्रकार झाला. सो साखर इन्फ्लमेटरी आहे, सॉल्ट इन्फ्लमेटरी आहे, कोलेस्ट्रॉल, निकोटीन एक्सेसिव्ह जर का तिथं असेल, ट्रायग्लिसराईड पर्टिक्युलरली, LDL कोलेस्ट्रॉल ज्याला आपण म्हणतो ते इन्फ्लमेटरी आहे. तर ते जखमेला इंजुरी करतं. तिथून छोटे छोटे प्लॅक्स निघतात आणि हे प्लॅक्स रक्तातनं फिरायला लागतात आणि हे प्लॅक जर का एकत्र आले, हे प्लॅक एकत्र येऊन जर का कुठल्या महत्त्वाच्या आर्टरीमध्ये अडकले, सेरेब्रल आर्टरीमध्ये जाऊन अडकले, करोनरी आर्टरीजमध्ये जाऊन अडकले, किडनीला सप्लाय करणाऱ्या आर्टरीजमध्ये जाऊन अडकले, तर तिथं आपल्याला ते ऑर्गन डॅमेज होण्याची शक्यता असते, ज्याला आपण स्ट्रोक म्हणतो, MI किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन, इस्चेमिक हार्ट डिसीज. सो व्हॅस्क्युलर इंजुरी हा सगळ्यात मोठा डेंजरस साईन आहे आणि त्याचा अर्ली मार्कर कुठला असेल तर तो HSCRP, हायली सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन. त्याच्या पुढं सुद्धा जर का मला बाकीचं पण दिसत असेल, मला कोलेस्ट्रॉल पण आहे, तर आम्ही फक्त म्हणतो लिपिड प्रोफाईल किंवा LDL कोलेस्ट्रॉलवर नका थांबू. चेक युअर अपोलायपोप्रोटीन A, अपोलायपोप्रोटीन B. हे पण काही ॲडव्हान्स मार्कर आहेत जे आपलं LDL कोलेस्ट्रॉल बिघडायच्या अगोदर बिघडतात. आता आपल्याला LDL कोलेस्ट्रॉलपर्यंत सांगितलं जातं. बऱ्याच जणांना सूट दिली जाते, अरे तुझं फास्टिंग शुगर नॉर्मल आहे, कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट नॉर्मल आहे, यू आर फ्री, तुला काही टेन्शनचं कारण नाही. ॲक्च्युली अंडरलाईंग इन्शुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होत असतो. यू डोंट बिलीव्ह मॅडम. नॉर्मोग्लायसेमियापासून
डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशनला जास्तोपर्यंत पेशंटला काहीही सिम्पटम दिसत नाहीत, काहीही. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये 60% 60% इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतोपर्यंत पेशंटला काहीही सिम्पटम दिसत नाहीत. 60%च्या वर 70% 80% सेल्स जेव्हा इन्शुलिन रेझिस्टन्समुळे ॲक्युपाय होतात त्यावेळेला पेशंटला सिम्पटम. आणि आजच्या कालावधीत डायबेटिक पेशंटला क्लासिकल आपण जे शिकलो पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया वगैरे, पॉलिफिजिया, हे सिम्पटम मोस्ट ऑफ द पेशंट दिसत नाही. मोस्ट ऑफ द पेशंट दिसतात कुठलं, इरिटॅबिलिटी, स्किन पिगमेंटेशन, सूज येणं, थकवा जाणवणं, एनर्जी लेवल डाऊन आणि मसल लॉस, सिव्हिअर मसल लॉस, एकदम ते सडपातळ होऊन जातो 3-4 महिने. हे क्लासिकल साईन्स पेशंट्समध्ये दिसायला लागतात. आणि त्यावेळेला आपण चूक काय करतो, बिईंग अ डॉक्टर, आपण वरवरच्या तपासण्या, ह्याला मी काय म्हणतो बेसिक तपासण्या. म्हणजे मी हिमनगाचं एक टोक फक्त बघतोय आणि माझं टायटॅनिक खाली धडकलं, बुड्डा टायटॅनिक, आपल्याला खाली बघायचं आहे याच्यावरती, तर तिथं या टेस्टचा रोल येतो. आणि त्या टेस्ट नुसत्या करून उपयोग नाही आहे, त्या टेस्ट केल्यानंतर त्याचं काय इम्प्लिकेशन्स आहेत जे पुढे जाऊन होणार आहेत. माणसाचं कसं असतं, पेशंटला काय असतं की जोपर्यंत ते भारतीय लोकांची टेंडन्सीच आहे म्हणा, की जोपर्यंत प्रिव्हेन्शनसाठी आपण नाही काम करत, दात दुखायला लागल्यानंतर आपल्याला दात काढायचं आणि हे सगळं कळतं, पण दात दुखू नये म्हणून ती काळजी घ्यायची, हे फार रेअर सिनारिओ होतो. सेम गोष्ट आपल्यामध्ये की शुगरचा त्रास दिसायला लागला, मला न्यूरोपॅथी व्हायला लागली, सेक्शुअल विकनेस आला, आता डोळ्यानं दिसायचं कमी झालं, जखमा बऱ्या होत नाही आहेत, मग मी जाणार डॉक्टरांकडे आणि मग मी विचार करणार रिव्हर्सलचा. आधी जर माझं नॉर्मल दिसतंय, मला काही होत नाहीये, माझी ऍक्टिव्हिटी आणि मी त्याच्यात पेशंटला पण नाही ब्लेम करणार, कारण बिईंग पेशंटची मानसिकताच तशी केलेली आहे ना आपण. आज भारतीय लोकांच्या डॉक्टरांना, डॉक्टर इझी ऍक्सेसेबल आहेत. हेच तुम्ही वेस्टर्न कंट्रीजमध्ये जावा, वेस्टर्न कंट्रीजमध्ये एवढ्या इझिली तुम्हाला नाही हे करत. साधं फिवर असेल, अँटीबायोटिक लिहिताना 10 वेळेला विचार करायला लागतो. तुम्हाला सगळं इन्व्हेस्टिगेशन पॅनल करावंच लागतं, त्यांना एक्सप्लेन करावं लागतं, तरच त्यांचं इन्शुरन्स आणि हे कव्हर होतं. आज भारतामध्ये कसं आहे की मला डायरेक्ट जाऊन मी कुठलीही गोळी, कुठलंही औषध मेडिकलमधून घेऊ शकतो. सो मेडिकल ॲक्सेस इझी असण्याचा तो तोटा आहे. पण म्हणून बिईंग अ डॉक्टर आपण काय करायचं की त्याला फक्त हिमनगाचं टोक न दाखवता आणि त्याच्यावरती न सोडवता त्याला अंडरलाईंग हे आहे, आणि तुला त्यासाठी बाबा डायबिटिक, जसं आपल्याला बिईंग मी जनरल प्रॅक्टिशनर आहे किंवा मी जनरल फिजिशियन आहे, मला जेव्हा एखाद्या गोष्टीचं एक हे जाणवतं की बाबा ह्याची जरा व्याप्ती मोठी वाटते बरं का, मला पहिलं मी पेन किलर दिले, हे दिले, पण हे काही होत नाहीये, तुम्ही काय करता, त्याला स्पेशालिस्टकडे पाठवता. सेम गोष्ट जर का मला त्या व्यक्तीला डायबिटिक रिव्हर्सल करायचं आहे, त्या पेशंटला हे करायचं आहे आणि बेसिक टेस्ट नॉर्मल आल्यात, पण जर का मला क्लिनिकली दिसतंय की पेशंट डिटोरेट होतोय, तर यू शुड रेफर इट टू द डायबिटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट. ही पण एक स्पेशालिटी आहे. आयदर ती स्पेशालिटी तुम्ही शिकून घ्या, तुम्ही समजून घ्या आणि पेशंटला गाईड करा, नाहीतर तुम्ही डायबिटिक रिव्हर्सल स्पेशालिस्टकडे. ह्याच्या अगोदर तुम्ही हार्टचं काय झालं, जरा दुखायला लागलं, पेन किलर बिलं दिलं, नाही झालं तर कुठं पाठवता, कार्डिओलॉजिस्टकडे पाठवता. जर का किडनी स्टोनचं दिसतंय, हे दिसतंय, पहिलं दिलं याच्यामध्ये दिसलं, नेफ्रॉलॉजिस्टकडे पाठवता. काही मेजर इन्फेक्शन असेल, गायनेकॉलॉजी काही ह्याचा प्रॉब्लेम झाला, कव्हर नाही होत आहे, तुम्ही गायनेकॉलॉजिस्टकडे पाठवता. सो हा जो एक अँगल आहे की बाबा मी टेस्ट केल्यानंतर त्याला समजावून सांगणं आणि माझ्या जेवढं आवाक्यात आहे ते केलं तर ठीक आहे, नसेल तर त्याला त्या स्पेशालिस्टकडे पाठवणं. सो डायबिटिक रिव्हर्सल दिस इज ऑल्सो नॉट, तुम्ही ते पण सिरियसली घेतलं पाहिजे. पेशंटला वाटतंय आजकाल लोक काय हॉबीसारखं, म्हणजे आता ते सध्या ओबेसिटीचं वारं वाहतंय सध्या, बऱ्याच सारख्या ओबेसिटीच्या GLP-1 हे आलेले आहेत. तर तो लोकांनी डायबिटिक रिव्हर्सल हा ट्रेंड बनवण्याचा प्रयत्न केला की एव्हरीबडी इज नाऊ सेइंग की, तर तसं नाही आहे. डायबिटिक रिव्हर्सल पण सायंटिफिक वेनं करणं गरजेचं आहे. यू हॅव टू ट्रीट दिस व्हेरी सिरियसली. त्याला तो सिरियसनेस देणं गरजेचं आहे. आणि हा सिरियसनेस जर का मी पहिल्यांदा नाही दिला आणि पेशंटला जर का मी फॉल्स होप दाखवली की बाबा हां इझी आहे, होऊ शकतं, मग तो 2-3 महिने करणार, 3-4 महिन्यानंतर तो जेव्हा त्याला त्याची ती दिसणार की मला तिथं तेवढी मेहनत करायला लागणार आहे बाबा. कारण एक सांगतो की गोळी घेणं हे कधी सोपं असतं परहेज फॉलो करण्यापेक्षा, कारण डेव्हिएशन्स आपल्या बाजूला मेहनत करण्यापेक्षा. त्यांना ते तसं वाटायला लागलं की डायबिटीज असा सोपा आजार आहे की मी फक्त गोळ्या खातोय आणि तो कंट्रोल राहतोय आणि मला 3 महिन्यांनी त्याचे नंबर नॉर्मल दिसत आहेत, म्हणजे मी सगळं बरोबर करतोय. हा मिथ आहे. आणि मी ते एक्सक्यूज घेतोय की मला दुसरं काही पण करता येतं, की मला गोड खाता येतं, मला हे करता येतं. आपण अजूनही जास्त कंडिशन त्या केसमध्ये डिटोरेट करत असतो. जेवढ्या फास्ट तुमचा खाली इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो तेवढा तुमचा कॉम्प्लिकेशन वेगाने वाढणार. त्यामुळं अपोलायपोप्रोटीन A, अपोलायपोप्रोटीन B, LDL कोलेस्टेरॉल, HSCRP, फास्टिंग इन्शुलिन, या काही ज्या तपासण्या आहेत त्या आपल्याला ह्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. जर का तुम्हाला डायबिटिक न्यूरोपॅथी किंवा खूप जास्त विकनेस दिसत असेल तर यू नीड टू चेक युअर न्यूट्रिशनल पॅनल ऑल्सो, लाईक व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. हे 90% लोकांच्यात कमी आढळून येतं. आणि काही जणांच्यामध्ये आम्हाला आता हे नवीन दिसायला लागले आत्ताच्या पेशंट्समध्ये
ऑलमोस्ट यू डोंट बिलीव्ह जे कोण डायबेटिक पेशंट्स आमच्याकडे रिव्हर्सलसाठी येत आहेत 20 ते 30% लोकांच्या गट हेल्थ बिघडलेल्या आहेत. हो त्यांना कुठलंच खाण्यातला साधा बदल सुद्धा सहनच होत नाही आहे आणि त्यांच्यासाठी ते नॉर्मल झालेलं आहे की माझं पोट आता साफ होत नाही किंवा मला लूज मोशन्स किंवा होतात. ते एखादं लेबल हां. लावतं की मी हे खाल्लं की खराब होतं तर खराब मी ते होतं ते खात खाल्लं नाही. की खराब होतं आणि हं. ह्याला सॉरी टू से पण आपण जे क्लासिकल ड्रग्ज घेतोय मेटफॉर्मिन पासून ते पण कुठेतरी ह्याला रिस्पॉन्सिबल होताना दिसत आहेत. जे लॅक्टिक ॲसिडोसिस पहिल्यांदा 2 to 3% लोकांच्या मध्ये होतं मेटफॉर्मिन इंड्यूस, ते आता 10 ते 12% लोकांच्या, म्हणजे 10 to 12% डायबेटिक पेशंट्स आर नाऊ बिकमिंग रेजिस्टन्स टू मेटफॉर्मिन. म्हणजे मेटफॉर्मिन घेतलं की त्यांचं गट हेल्थ बिघडतं. गट हेल्थ. सर आता इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय ओके. आणि त्याला कसं डायग्नोज करायचं? इन्शुलिन रेजिस्टन्समध्येच त्याचं उत्तर आहे खरं दडलं तर. इन्शुलिन मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे की हो. इन्शुलिन आपल्या स्वादुपिंडात तयार होणारा स्त्राव आहे. हो शुगर कंट्रोलमध्ये ज्याची महत्त्वाची भूमिका असते, तुमच्या शरीरात जे ग्लुकोज येतं त्या ग्लुकोजला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम इन्शुलिनद्वारे केलं जातं. हो. सो इन्शुलिन वाहक आहे. या इन्शुलिनला आपल्याच शरीरामध्ये अवरोध किंवा प्रतिरोध, रेजिस्टन्स म्हणजे काय, प्रतिरोध. हो. सो ह्याला आपण सोपी ॲनॉलॉजी देऊ शकतो की माझ्या घराच्या दरवाजाला जर का किंवा ह्याला गंज चढल्यावर जी प्रक्रिया होती हां. सोप्या भाषेत, हो हो तर ते काय होतं, त्याची कडी लागत नाही. हो किंवा तुम्ही बघितलं असेल की हिवाळ्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये जेव्हा दरवाजा एकदम हार्ड होतो त्यावेळेला ते दरवाजा खूप जास्त जोरात प्रेस करून हे करायला लागतो, ढकलून आपल्याला लावावा लागतो. सेम गोष्ट आपल्या शरीरात होती की माझ्या शरीरात जेव्हा फॅट, चरबी, दाह, इन्फ्लमेशन हे वेगाने वाढतं त्यावेळेला माझं इन्शुलिन माझ्या शरीरातल्या साखरेला माझ्या शरीराच्या पेशीपर्यंत पोहोचू शकत नाही. हम्म. आणि ह्याचं जे महत्त्वाचं कारण लक्षात आलेलं आहे ते ग्लायकोपेप्टाइड्स किंवा ऑक्सिडेशनची प्रोसेस हम्म. डायबिटिक पेशंट्समध्ये जेव्हा वेगाने होती. ऑक्सिडेशन म्हणजे गंजण्याचीच प्रक्रिया थोडक्यात. हो सफरचंद मी कट केल्यानंतर बाहेर ठेवल्यानंतर जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया डायबिटिक पेशंट्समध्ये वेगाने घडती आणि ही प्रक्रियासुद्धा इन्शुलिन रेजिस्टन्स वाढवायला कारणीभूत ठरती. सो ज्या ज्या गोष्टी माझ्या शरीरात दाह वाढवत आहेत, हम्म. इन्फ्लमेशन वाढवत आहेत, कारण एक लक्षात घेणं गरजेचं आहे, मला जो बाहेर जी सूज जेव्हा दिसती शरीराच्या बाहेर त्यावेळेला पहिला सूज जी वाढलेली असते ती सेल्युलर लेवलवर. हम्म. सेल्सपासून टिश्यू बनल्यात, टिश्यूजपासून आपले ऑर्गन्स बनलेत, ऑर्गनपासून आपलं हे शरीर बनलेलं आहे. हो सो सेल्युलर लेवलवरती पर्टिक्युलरली स्नायूपेशी, स्केलेटल मसल जे टिश्यूज आहेत किंवा स्केलेटल मसलचे जे सेल्स आहेत, या सेल्सवर दाह तयार करणारी, इन्फ्लमेशन तयार करणारी कुठलीही गोष्ट इन्शुलिन रेजिस्टन्सला घेऊन जाते. मग आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा हा दाह कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे वाढतो. तर सगळ्यात पहिला जो होतो तो विसरल फॅटमुळे, जे आपण ज्याचा मगाशी उल्लेख केला. हो. माझी गरज कार्बोहायड्रेटची किंवा एनर्जीची एवढी आहे पण मी एवढं खातो. कार्बोहायड्रेट खातोय. हो. तर किंवा आपण पहिल्यापासून जे खात होतो तेवढंच खातोय, ऍक्टिव्हिटी कमी करतोय. तर त्यातनं येणारं जे व्हिसरल फॅट आहे हे माझ्या शरीरात दाह तयार करतं. दुसरं, प्रक्रिया केलेली कुठलीही गोष्ट, जी गोष्ट कारखान्यात बनलेली आहे, जी गोष्ट फॅक्टरीमध्ये बनलेली आहे, त्या गोष्टीला शरीराला पचवण्यासाठी शरीरामध्ये ॲसिड वाढवावंच लागतं. सो कुठली प्रक्रिया केलेली गोष्ट तुम्ही पोटात टाकली, ती कमी खाल्ली काय किंवा जास्त खाल्ली काय, ती माझ्या शरीरात दाह तयार करणार. डिस्टर्ब स्लीप, झोपेची क्वालिटी जर का सर्कॅडियन रिदमनुसार नसेल, रात्री 10-11 ते सकाळी 5 ते 6 ही आयडियल स्लीप समजलं जातं. हा जर का स्लीपचा पॅटर्न मी मेंटेन नाही केलेला तर तो माझ्या शरीरात दाह तयार करतो. आणि क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे सप्रेस्ड इमोशन्स, कुठल्याही अशा भावना, कुठली अशी इमोशन्स जी मला व्यक्त करायची आहे पण सोशल प्रेशरमुळं, रिलेशनशिपमध्ये असलेल्या त्रासामुळं, सामाजिक काही गोष्टी माझ्या अवतीभोवतीच्या आहेत त्यामुळं ते मी व्यक्त करू शकत नाही. मग लहानपणी असलेला एखादा ट्रॉमा असू शकतो, एखादं गिल्ट असू शकते, एखादी फिअर असू शकते, एखादी अशी इमोशन की जी मला व्यक्त करायची आहे पण ती मी व्यक्त करू शकत नाही आहे. दॅट ऑल्सो इन्क्रीजेस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस सेल्युलर लेवलवरती. कॉर्टिसॉल लेवल आपल्या शरीरात वाढतात. कंटिन्युअसली तुमची सिम्पॅथॅटिक सिस्टीम ॲक्टिवेटेड राहते. जेव्हा जेव्हा माझ्या शरीरात सिम्पॅथॅटिक सिस्टीम ॲक्टिवेटेड राहते त्यावेळेला माझ्या शरीरामध्ये हे ग्लायकोपेप्टाइड्स किंवा ज्याला आपण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस क्रिएट करणारे घटक, ज्याला आपण म्हणतो ना की अँटीऑक्सिडंट हा वर्ड आपण ऐकलाय. अँटीऑक्सिडंट्स तुम्हाला वेगवेगळ्या लाल फळांमध्ये मिळतात, हे मिळतात. अँटीऑक्सिडंटच्या एक्झॅक्टली अपोजिट ऑक्सिडेशन करणारे जे घटक असतात ते आपल्या शरीरातल्या पीएचला डिस्टर्ब करतात. आपल्या शरीराचा जो पीएच आहे, ज्याला पोटन्सी ऑफ हायड्रोजन असं म्हणलं जातं, जो असतो 7.4, 7.4, आपल्या शरीराचा कंटिन्युअस प्रयत्न चाललेला असतो हा पीएच 7.4 मेंटेन करण्याचा. आणि हा जो 7.4 पीएच आहे हा रेडिओ फ्रिक्वेन्सी प्रमाण असतो. रेडिओ फ्रिक्वेन्सी जसं 100.3 वरती जर का एखादं चॅनल प्ले होत आहे
तर मला ते 100.3 वरतीच ते आणावं लागतं. हम्म. 100 वरती आणलं तरी खरखर होणार हो. आणि 100.5 वरती आणलं तरी खरखर होणार. हो. जेवढं तुम्ही त्याच्यापासून दूर जाणार. सो माझ्या शरीराचा हा 7.4 pH जेवढा चांगला मेंटेन राहतो तेवढं माझं होमिओस्टॅसिस चांगलं काम करतं, तेवढं माझं मेटाबॉलिझम चांगलं काम करतं. सो इन्शुलिन रेझिस्टन्सची कन्सेप्ट जी आहे ती ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी रिलेटेड आहे. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस बिघडला, इन्शुलिन रेझिस्टन्स वाढला, इन्शुलिन रेझिस्टन्स वाढला, होमिओस्टॅसिस किंवा चयापचय बिघडलं, चयापचय बिघडलं, पूर्ण शरीराचं मेटाबॉलिझम बिघडलं. सो इन्शुलिन रेझिस्टन्स ज्या ज्या कारणांमुळे वाढतो ती कारणं आपण पहिल्यांदा 4 बघितली. हो. हे झाल्यामुळं इन्शुलिन जे इन्शुलिन त्याचं ग्लुकोजला घेऊन जातं, पण त्या पेशींचे जे दरवाजे आहेत ते गंजले असल्यामुळं ते व्यवस्थित उघडत नाहीत. हम्म. ते आयदर पार्शली उघडतात हो. किंवा काही काही जणांच्यात ते पूर्णपणेच बंद होऊन जातात. बंद ते होऊन पूर्णपणे बंद झाल्यामुळं तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज वाढायला लागते आणि मग रक्तामध्ये ग्लुकोज वाढली की ग्लुकोज इटसेल्फ इज इन्फ्लमेटरी. हम्म. ग्लुकोज काय करणार, रक्तामध्ये वाढायला लागली की वाढायचं. मगाशी मी म्हणल्याप्रमाणे व्हॅस्क्युलर इंजुरी करायला लागणार हम्म. आणि मग तुम्हाला पुढचे सगळे डायबिटीस आणि डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स काय ते दिसायला लागतात. अगदी जर का सोपं जे पेशंट्सना मी कायम एक्झाम्पल देतो की तुम्ही म्हणजे कडी आणि आपण कुलपाचं कुलूप आणि किल्लीचं एक्झाम्पल याला घेऊ शकतो की तुम्ही समजा एखाद्या दिवशी घरातनं बाहेर फिरण्यासाठी निघून गेलेला आहेत, घराला तुम्ही कुलूप लावलेला आहे, चावी घेऊन निघून गेलात आणि एखाद्या खट्याळ मुलाने त्या कुलपामध्ये च्विंगम जो असतो तो टाकून ठेवला. हो. तुम्ही संध्याकाळी परत फिरून आलात आणि तुम्ही चावी त्या कुलपाने कुलूप उघडायचा प्रयत्न केला, नाही, तुम्हाला तर ते लक्षात काही आलं की उघडलं चावी उघडत नाहीये. हो. तुम्ही बारकाईने पहिला ह्याच्यात त्या कुलपामध्ये कोणीतरी च्विंगम टाकून ठेवला. न व्हॉट यू हॅव टू डू, जर का तुम्हाला हे उघडायचं असेल तर तुम्हाला चावी बदलून किंवा कुलूप तोडून किंवा दरवाजा तोडून उपयोग होणार नाही आहे. तुम्हाला तो जो च्विंगम आहे ते काढावा लागेल. तो च्विंगम आहे ना, तो म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स आहे. तो खरं. गम, तो जोपर्यंत तो च्विंगम मी काढत नाही तोपर्यंत तुमची चावी फिरणार नाही. चावी इज युअर इन्शुलिन, लॉक इज युअर सेल्स आणि त्याच्यामध्ये अडकलेला जो च्विंगम आहे ते म्हणजे तुमचं फॅट आहे, ते म्हणजे तुमचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे, ते म्हणजे तुमचं रिफाईन फूड आहे, ते म्हणजे तुमचं लॅक ऑफ स्लीप आहे. सो वी नीड टू फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय. आणि तो जेवढा जास्त अडकला आहे जास्त पेशींमध्ये तेवढा त्याला रिव्हर्स होण्यासाठी जास्त वेळ लागणार. सो तिथं इन्शुलिन रेझिस्टन्सची कन्सेप्ट येते. हा माइल्ड असू शकतो, मॉडरेट असू शकतो, सिव्हिअर असू शकतो. बऱ्यापैकी ह्याला पॅरामीटर्स आहेत. जसं BMI सांगितलं मी, फास्टिंग इन्शुलिन साधारण 2 ते 6च्या दरम्यान जर का फास्टिंग इन्शुलिनच्या लेवल असतील दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ नॉर्मल. 6 to 21च्या दरम्यान असतील तर माइल्ड इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतात. 21 ते 44 असेल तर मॉडरेट आणि 44 किंवा 50च्या वर जर का फास्टिंग इन्शुलिनच्या लेवल, फास्टिंग इन्शुलिन मी आय एम टॉकिंग, तर तुम्ही सिव्हिअर इन्शुलिन रेझिस्टन्समध्ये आहेत. BMI अगेन 34, 32 ते 34च्या दरम्यान, 30 ते 34च्या दरम्यान असेल व्हेरी गुड. 34 ते 38मध्ये गेला मॉडरेट आणि 38च्या वर जर का कमरेचा घेर आहे तर सिव्हिअर. सेम गोष्ट स्ट्रेसच्या पण आहेत. मॉडरेट स्ट्रेस आहे का क्रॉनिक स्ट्रेस आहे. कॉर्टिसॉल लेवल 24 आवर फास्टिंग कॉर्टिसॉल लेवल चेक करून तुम्ही स्ट्रेस पण आयडेंटिफाय करू शकता आणि त्याच्याद्वारे तुम्ही इन्शुलिन रेझिस्टन्स रेकग्नाइज करू शकता. सो देर आर डिफरंट पॅरामीटर्स आणि यासाठीच आम्ही म्हणतो की राईट असेसमेंट डायबेटिक रिव्हर्सलमध्ये फार महत्त्वाची आहे. जी डायबेटिक रिव्हर्सलमध्ये आम्ही 1 महिना असेसमेंट आणि ॲडजस्टमेंटसाठी घेतो की तू एन्व्हायरमेंट काय ते समजून घे. एन्व्हायरमेंट जोपर्यंत मी सुधारत नाही, बऱ्याच जणांचा डायबेटिक रिव्हर्सल का टिकत नाही, कारण ते एन्व्हायरमेंट जे आपल्या आजूबाजूचं आहे ना ते ठीक नाही करत. ते फक्त स्वतः बदलायचा प्रयत्न करतात. हो, आणि ते पण टेम्पररी बदलायचा प्रयत्न. टेम्पररी बदलायचं. त्यामुळे काय होतं, माझ्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट मला जर का सपोर्टिव्ह नसेल तर मी आय एम टेन टू लँड ड्यू टू दॅट पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट. ते मी कायम ते माशाचं एक्झाम्पल देतो की एक आजारी मासा आहे जो आपण काय म्हणतो ते ह्याच्यात पाळतो ना फिश पॉन्डमध्ये. ते फिश पॉन्डमधलं पाणी जर का खराब असेल आणि तुमचा मासा जर का सारखा आजारी पडत असेल तर त्या माशाला तुम्ही बाहेर काढलं, त्याला बाहेरून त्याला दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून त्याला ट्रीटमेंट देऊन बरं केलं तर तो बरा होईल. आणि परत जर का त्याला त्याच फिश पॉन्डमध्ये टाकलं तर ते जोपर्यंत तुम्ही त्या फिश पॉन्डमधलं पाणी बदलणार नाही ना तोपर्यंत तो मासा काय तुमचा बरा होणार. तो मासामध्ये दुसरं तिसरं कोण नाही, डायबेटिक पेशंट आहे. माझं मी एन्व्हायरमेंट बदलत नाहीये. मी फक्त त्याला काय करतोय, बाहेरून इंजेक्शन देतोय, बाहेरून गोळ्या देतोय. गोळ्या घेणं, औषध घेणं रॉंग नाहीये, पण ते तुम्हाला 20% मदत करतंय, 20%. माझं आजूबाजूचं एन्व्हायरमेंट जे आहे ते पण. मग ते एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर तुमचं किचन. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तुम्ही केलेलं एक्झरसाईज. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तुमचं स्लीप. एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे, मसल स्ट्रेंथ. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, डोकं शांत ठेवणं. हे एन्व्हायरमेंट आहे. हे अनफॉर्च्युनेटली आपल्या मेडिकल टेक्स्टबुक्समध्ये ह्याला एवढं महत्व नाही दिलेलं. तुम्ही मगाशी जसं म्हणले की हे आपलं मेंटॅलिटीच अशी झालेली आहे की एक गोळी घेतली की बरं व्हायला पाहिजे, तसं ते तुमच्या रिव्हर्सलकडे पण बघताय बरेचसे जण, म्हणून त्यांचं फेल होत आहे की त्यांना काय वाटतं मी 3 महिने करतो, माझा डायबिटीस चाला जाईल, मग मी परत बॅक टू बेसिक. तसं ते सोपं एक्झाम्पल मी काय देतो कायम, की तुमच्याकडे एखादं भांडं आहे, त्या भांड्यामध्ये खराब पाणी आहे, ओके,
आणि ते पाणी तुम्हाला न ओतता स्वच्छ करायचं आहे. त्यात तुम्हाला फक्त मी ऑप्शन दिलाय की वरून तुम्ही पाणी टाकू शकता, चांगलं पाणी टाकूनच क्लिअर करू शकता. सो आपल्या शरीरात जेव्हा डायबिटीज तसंच झालेलं आहे. सो आता माझ्या शरीरामध्ये साधारण एक भांडं आहे आणि तेवढे टॉक्सिन्स आहेत आणि मला स्वच्छ पाणी टाकून ते जर का स्वच्छ करायचे आहेत तर मी एका भांड्याला एक भांडं स्वच्छ पाणी टाकून होईल का त्याच्यापेक्षा जास्त टाकायला लागेल? जास्त. तुम्हाला नळ सुरू केला विचार करा तर तुम्हाला कमीत कमी 10 पट जेव्हा पाणी त्यात टाकाल त्यावेळेला त्या बातलं सगळं घाण पाणी निघून जाईल, मग स्वच्छ पाणी दिसायला लागेल. सो जर का माझा डायबिटीज 10 वर्ष 12 वर्ष माझ्या शरीरात आहे, माझ्या शरीराने त्याला झुंज दिली आहे, हाऊ कॅन यू एक्सपेक्ट 3 महिने 4 महिन्याच्या चांगल्या तुमच्या सोकॉल्ड लाईफस्टाईल तो पूर्णपणे निघून जाईल? ते पाणी गढूळ आहे ना. सो बरेच जण काय इक्वेट करतात, केलं की 10 महिने, केलं की 11 महिने, केलं की 5 महिने, आला होता माझा डायबिटीस तर आला होता कंट्रोल. अरे पण ती लाईफस्टाईल तुला पुढे कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. नॉट फॉर की फक्त डायबिटिक रिव्हर्सल. कन्सिडर डायबिटीस ॲज अ अपॉर्च्युनिटी टू बीइंग हेल्दी अँड फिट. ही तुझी नेसेसिटी बनली पाहिजे. इट जस्ट लाईक अ टेकिंग बाथ एव्हरी डे. रोज आंघोळ करायचं म्हणजे कशाला करायचं आंघोळ? नाही करत 7 दिवसातनं मरणार नाही ना, पण तुम्हाला खराब वाटणार. इट्स लाईक दॅट. आपली मेंटॅलिटी झाली आहे की औषधांवरती किंवा डॉक्टरवरती पैसे खर्च नाही करायचे. भले मग बाहेर हॉटेलिंगमध्ये त्याच्या डबल होत असतील त्या महिन्यात तरी ते औषधांचे काउंट करतात. हो तेवढेच काउंट करतात की मी 3,000 रुपये महिन्याचं औषध खातोय, पण ते बघत नाही की मी 10,000 रुपये महिन्याचं बाहेरचं हॉटेलिंग केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, हे निदान मोजता तरी येतो. पण डायबिटीसमुळं तुमचा इमोशनल जो तुमचा ट्रॉमा आणि इमोशनल जो फटीग असतो, तुम्हाला जे रिस्ट्रिक्शन्स आयुष्यावरती आलेले असतात, तुमच्या एकट्याच नाही, तुमच्या फॅमिली मेंबरशिप, कुठे ट्रॅव्हलला जाता येत नाही, कुठं मनासारखं खाता येत नाही, हे गेलं तरी मनात कायम गिल्ट असती आणि माझं स्वातंत्र्य कोणीतरी हिरावलंय हे सतत एक दुःख असतं. हे तुम्ही पैशात नाही मोजू शकत. हा जो इमोशनल ट्रॉमा आहे तो कुठं ना कुठेतरी होता. आणि फायनान्शियल एक्सप्लॉयटेशन तर ते वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे फक्त ते मेडिसिनचं नसतं, त्याच्याबरोबर येणाऱ्या इन्व्हेस्टिगेशन्स आल्या, डॉक्टरांच्या व्हिजिट्स आल्या, त्याच्या अनुषंगाने घेणारी सुट्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की का डायबिटीज रिव्हर्स करायचं, बऱ्याच जणांना मी काय सांगतो की डायबिटीज तुमच्या आयुष्यातली प्रोडक्टिव्हिटी कमी करतो. म्हणजे एक नॉन डायबिटिक व्यक्ती आहे, तो जर का 10 तास काम करतोय, 10 तास काम करून जर का तो फक्त 4 तासाची प्रोडक्टिव्हिटी करतोय डायबिटिक व्यक्ती, तर ते उपयोगाचं नाही ना. आपल्याला आयडियली काय व्हायला पाहिजे की मी 4 तास काम करून 10 तासाची प्रोडक्टिव्हिटी काढता आली पाहिजे. पण जेव्हा मला डायबिटीस किंवा कुठलाही लाईफस्टाईल डिसऑर्डर होतो तर माझ्या आयुष्यातली एनर्जी, माझ्या आयुष्यातली उर्मी डायबिटीस कुठंतरी कमी करतोय. तर मला माझं आयुष्य जर का आनंदाने जगायचं आहे, मला जर का माझ्या आयुष्यात प्रोडक्टिव्हिटी हवी आहे, मला यंग आणि व्हायब्रंट राहायचं आहे, मी ज्या गोष्टी माझ्या अवतीभोवती तयार केलेल्या आहेत, मग ते माझं घर असेल, गाडी असेल, कमावलेला पैसा असेल, मी ज्यांच्याबरोबर कुणाचा मी मुलगा आहे, मुलगी आहे, कुणाचा नवरा बायको, मी जी नाती तयार केलेली आहेत, किंवा मी जो काही माझा स्पिरिच्युअल बेस तयार केलेला आहे, ह्या सगळ्याचं माध्यम तुमचं शरीर आहे ना. सो हे माध्यमच जर का खराब असेल तर तुमच्या अराउंड असलेल्या सुबत्तेला काहीच महत्त्व नाही. तिथं डायबिटिक रिव्हर्सल येतं. डायबिटिक रिव्हर्सल तुमच्या आजूबाजूला सगळं असून सुद्धा ते तुम्हाला एन्जॉय नाही करत. आणि डायबिटीस ह्याला डिफरन्शिएट नाही करत. तुम्ही किती पण मोठ्या ह्याच्या असा काय तुम्ही किती पण मोठे पैसे कमावणारे असा, डायबिटीस तिथं भेदभाव. डायबिटीस मी म्हणतो काय, डायबिटीस धर्मनिरपेक्ष आहे आणि तो तिथं रिच पुअर मिड असं काही सेगमेंट नाही, तो नाही बघत, तो सगळ्यांना इक्वली मारतो. आता आपण जसं बघतोय की समजा आपण एक वय साधारण बघितलं तर 25 पासून पुढे समजा सगळ्यांना आहे, किंवा काही जन्मतर 90% लोकांना 25. आपण जेव्हा लाईफस्टाईल डिसीज म्हणतोय किंवा जेनेटिक्स म्हणतोय, तर आता ह्याच्या पुढच्या ज्या पिढ्या येणार आहेत त्यांना जर आपल्याला ह्या इन्सुलिन रेझिस्टन्स पासून वाचवायचं असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल? फारच तुम्ही असा इथं लागणारा प्रश्न विचारलाय. सांगू का एक खरं जे स्टॅटिस्टिक्स आलेलं आहे याच्यावरती, 80% भारतीय मुलांच्या मध्ये प्री डायबिटीस किंवा ओबेसिटी दिसून आलेली आहे. 80% आणि त्याच्यात रुरलमध्ये पण आहे, असं काही नाही आहे. सो ओबेसिटी, आणि ती पण व्हिसरल फॅटची ओबेसिटी, म्हणजे 25 हा म्हणजे जो तुम्ही पहिल्यांदा सांगितलं, म्हणजे आपण जे शिकलो होतो आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये तर 40च्या वरच समजलं जायचं. पण आज माझ्याकडे 14 वर्ष, म्हणजे आता मागच्या 3-4 महिन्यापूर्वी आपल्याच बऱ्या झालेल्या पेशंटची मुलगी, ह्याच्यातली 14 वर्षाची मुलगी, आणि तिला टाईप 2 डायबिटीस, HbA1c 14, 14, 18, 22, 28, 26. एक तर मी रिसेंट बघितलं 28व्या वर्षी एकाची अँजिओप्लास्टी झालेली आहे याच्यातली, आणि 2 वर्ष त्यानं लाईफस्टाईल नाही सुधारली, परत 31-32 वर्षी परत सेकंड टाईम हार्ट अटॅक आलेला आहे आणि सेकंड अँजिओप्लास्टी. आणि त्याला सांगितलं आता याच्या पुढं करता येणार नाही. अजून किती पुढं आयुष्य आहे बघा. कितीतरी मी अशी कपल्स आत्ता बघितले, आत्ता लग्न झालेलं आहे, डायबिटीस 2 वर्ष 3 वर्ष हाईड केलेलं आहे,
एकमेकांपासून हाईड केलेलं आहे. हां, म्हणजे दोघांच्याही पालकांना माहित आहे. हो. म्हणजे इतका पण त्यांनी परिस्थिती लग्न करताना सांगितलं नाही सांगितलं. आणि त्या परिस्थिती अशी होती माझ्याकडे की त्या दोघांचे आई वडील माझे पेशंट्स होते. हम्म. म्हणजे मला माहित आहे की ते सांगतायत की डॉक्टर असं सांगू काहीतरी नका. चमत्कार करा, माझ्या मुलाचा डायबिटीस हे करा, त्याचं लग्न आहे. हो. आणि दुसऱ्याचे पण आई वडील माझे पेशंट, आणि ते माझ्या मुलीला आहे, सांगू नका, तुम्हाला आम्हाला असं कळलं तुमच्याकडे काहीतरी डायबेटिक रिव्हर्सल वगैरे होतं, हो. तर हे करा, यांचं 6 महिन्यात लग्न आहे हो. आणि प्लीज त्यांना एकमेकांना सांगू नका. सांगू नका. म्हणजे त्या दोघांनी एकमेकांपासून हाईड करून ठेवलं होतं याच्यातलं. ही परिस्थिती आहे. म्हणजे डायबिटीस असणे न्यूनगंडापर्यंत जात आहे. जातंय. आता मला तुम्ही सांगा, ह्यांनी जर का डायबिटीस एवढ्या ह्याच्यात नाही केला तर ह्यांचं लग्न होणार आहे. ह्यांना जर का सेक्शुअल विकनेस सारखा प्रॉब्लेम असेल किंवा ह्याच्या जर का पिरियड्सचे जर का किंवा PCOD सारखे पुढचे प्रॉब्लेम्स असतील, काय लाईफ असणार आहे ह्यांना? नाही. काय आहे ना, मग हे स्ट्रेस आणि तुमचं हाच केवढा मोठा हां, स्ट्रेस आहे की आपण प्रचंड ज्याच्याशी लग्न करतोय त्याला आपण सांगितलं नाही. सांगितलेलं नाहीये त्याच्यावरती. आणि मला वेगळ्याच म्हणजे फार मोठा तो एक सोशल प्रॉब्लेम हां. पुढं येऊ घातलेला आहे. सो हां. पुढच्या पिढीला अवेअर राहणं फारच गरजेचं आहे. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही जेवढ्या अर्ली हे कराल, आणि म्हणूनच हे आता आपण आत्ता जे घेतो, म्हणजे तुम्ही जे काम करताय, तर मी तुम्हाला एकदा त्यासाठी अप्रिशिएट करेन की हा अवेअरनेस. खूप गरजेचं. कारण डायबिटीस आणि लाईफस्टाईल डिसऑर्डरला सगळ्यात पहिलं की माझ्याकडनं मिस्टेक होती आहे हम्म. हे ॲक्सेप्ट करणं, दिस इज द फर्स्ट स्टेप. आणि इथं माणसाचा इगो बऱ्याच वेळा आड येतो, किंवा आपण बिईंग हे आपण थोडं कमी पडतो. कारण जे आपण सो कॉल्ड जेनजीज म्हणतोय आता, हे आपलंच अनुकरण करणार आहेत ना. हो. सो मला त्यांना नाही बदलायचं आहे, मला हम्म. स्वतःला बदलायचं आहे. खरं. जर का मला त्यांचा समोर एक आदर्श तयार करायचा असेल, तर मला माझी हेल्थ चांगली मेंटेन करून दाखवायला पाहिजे. मी चांगलं फूड याच्यामध्ये दिलं पाहिजे. जे म्हणतो ना, पुढच्या जनरेशनला काय केलेलं आहे आपण, पुढच्या जनरेशनला खूप प्रोटेक्टिव्ह. आपण हो. लहान होतो, आपल्याला एवढं प्रोटेक्शन होतं का? खरं बघा. नव्हतंच. आपण एवढं मोकळ्या पायाने कुठलंच जायचो, नव्हतं. आणि काटा लागला, हे लागला, तर आपल्याला आपला काटा काढता यायचा. हो. आज आपण एवढं प्रोटेक्टिव्ह करून ठेवलेलं काटा आपल्या मुलांना. लागायची पद्धतच नाही हां, राहिली. म्हणजे एवढं. मग त्यामुळे काय होतं की ते रिस्क घ्यायलाच तयार नाही आहेत. हो. आणि मग जे पाहिजे त्या गोष्टी मला मिळत आहेत. सो मला मटेरियलिस्टिक गोष्टी जर का जास्त पद्धतीनं दाखवण्यात आलेल्या आहेत, मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पण आपल्याला भोगायला लागणार. खरंय. सो मी पुढच्या पिढीला नाही ब्लेम करणार. मी म्हणणार की आपली आद्य कर्तव्य आहे की आपण आपल्या वागणुकीमधून आपल्यामध्ये बदल करून आपण हेल्दी चांगलं राहून दाखवलं पाहिजे. आज आपण कोणाचं एक्झाम्पल देतो? आपल्या आजी आजोबा. माझ्या आजी आजोबांना 90 वर्षापर्यंत होते, त्यांना काही हे नाही. माझ्या आजीना अगदी शेवटच्या 82-83 वर्षाची होती, तरी सुद्धा ती जायची स्वयंपाकघरात, एकही गोळी खाल्लेली एकही नव्हती. गोळी खाल्लेली नाही, आणि रोज स्वयंपाकघरात जाणार, ते कट्टा साफ करणार, हे करणार. हे एक्झाम्पल देतो ना. हो. मग माझ्या समोरच्या पुढच्या पिढीला ते एक्झाम्पल उभं केलं पाहिजे. आणि अवेअरनेस इज द ओनली थिंग. आय ऑलवेज से एज्युकेशन इज बेटर दॅन मेडिकेशन. तुम्ही जेवढं एज्युकेट करता येईल, जेवढं अवेअर करता येईल, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, आणि तेवढी पुढची पिढी सुज्ञ आहे आपल्याला वाटतं. आपण हो. त्यांना योग्य हे केलं तर ते लवकर चॉईस घेतात, लवकर डिसिजन घेतात, ते फार वेळ रेंगाळत बसत नाहीत. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांना अवेअर करणं हेच सगळ्यात मोठं शस्त्र आहे. डायबिटीज झाल्यावरती 10 वेळेला हे करण्यापेक्षा तुम्ही जर का त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट केला की नेमकं कशाशी काय, हो. त्याच्यामागचं जर का लॉजिक सांगितलं, तर हे जेंजीस जे आहेत ना, ते खूप स्मार्ट आहेत, खूप खरं. स्मार्ट आहेत. आपल्यापेक्षा ते 10-12 वर्ष इनफॅक्ट पुढे आहेत. आता हे तरी अननोन हो. लोकांबद्दल बोलतो, पण ज्यांना माहिती की आपल्याला हम्म. डायबिटीज आहे हम्म. आणि आपल्या मुलांना होऊ शकतो पुढे हम्म, जाऊन, हम्म, तर त्यांनी तर नक्कीच त्यांचा रिव्हर्स 100% दृष्टीने lifestyle change करायला त्यांनी पाहिजे. लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे. आणि हे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत हो. त्या मुलांना समजेल उमजेल अशा भाषेमध्ये त्यांच्यावर कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. तुम्ही ऑर्थोडॉक्स मेथड घेऊन नाही चालणार. जर का आपण म्हणतो ना, आज AI जमाना आहे, हम्म. तर AI आणि HI दोन्ही पण कंबाईन करायला लागेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स. हो. आणि हे कम्युनिकेशननीच होणार आहे. आणि इथं डॉक्टरांची भूमिका फार महत्त्वाची आहे. हो. तर डॉक्टरांनी सुद्धा तो अवेअरनेस कशा पद्धतीनं आणता येऊ शकेल. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जे कोण इंस्टाग्रामवरती आहेत, फेसबुकवरती आहेत, आणि मला खूप छान वाटतं, मी बरेचसारखे इंस्टावरती खूप साऱ्या जणांचे फॉलो करतो ना, तर खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आहेत की जे खूप चांगलं काम करतायत. करतायत. अँड पीपल आर फॉलोईंग. म्हणजे लोकांना त्याच्यामधून तो अवेअरनेस येतोय, आणि लोक आता कॉन्शियस आहेत. आणि थोडंसं गव्हर्नमेंटचा पण याच्यात रोल येतोय की काही गोष्टी आहेत. आपण काय करतो की स्मोकिंग असेल किंवा दारू असेल, तिथं रेड अलर्ट करतो. हम्म. पण हे जे रिफाईन फूड आहेत, जे सर्रासपणे होत आहेत, हो. त्याच्यावर पण तो रेड अलर्ट किंवा त्या मोठ्या गोष्टी ठेवणं गरजेचं आहे. स्कूल्समध्ये, पर्टिक्युलर जे स्कूल्स आहेत, स्कूलचे मी लोकांचे नाश्ता वगैरे हे बघितला, ब्रेकफास्ट, तर तिथं वडापाव वगैरे आरामात दिला जातो. वडापाव, मॅगी. त्याचं मॅगी असेल, वडापाव, किंवा ते एक हे फूड म्हणून. तर तिथं पण थोडंसं फूड जे आहे ना, ते हेल्दी कसं देता येईल.
प्रोटीनचा इंडेक्स कसा मेंटेन करता येईल. मला माहिती आहे, मी लहानपणी 5वी ते 8वी हॉस्टेलला राहिलो होतो हो. आणि त्यावेळेला ते खऱ्या अर्थाने सगळं दररोज एक उसळ असायचीच. हो. दररोज सकाळी आम्हाला फ्रुट्स कंपल्सरी खायला दिलं जायचंच ह्याच्यावरती. पालेभाज्या, पत्ताभाज्या असायच्या. संध्याकाळच्या वेळेला वरण, आमटी किंवा पिठलं हे असायचंच. हो. त्यावेळेला आम्हाला वाटायचं की आपल्याला किती हाल होतात. पण आत्ता आम्ही जेव्हा लोकांना सांगतो की तुम्ही 40, 30, 20 आहार घेतला पाहिजे, 40% तुमच्या खाण्यात फायबर, रॉ स्प्राउट्स पाहिजेत, 30% तुमच्या खाण्यामध्ये, तर मला ते आठवतं यार, आपल्याला तर हे आपल्याला लहानपणी हे काही होतं. सांगावं नाही हां. लागायचं, आपल्याला आपोआप मिळायचं. आपल्याला मिळायचं किंवा आपल्याला त्या गोष्टी तशा त्याची जाणीव होती. जाणीव पण होती. जाणत्या अजाणतेपणे होतं. तर थोडेसे एफर्ट्स घ्यायला लागतील आपल्याला की आपल्या जेवणाची ताटली कशी असली पाहिजे, कशा पद्धतीने हे करायचं. घरातच जर का 2च पदार्थ बनत असतील आणि त्याच्यामध्ये पण जर का ते पदार्थ मी सकाळी बनवलेले संध्याकाळी खात असेल, हे एन्व्हायरमेंट जर का मी तसं ठेवलंय, तर एन्व्हायरमेंटच जर का खराब आहे, तर त्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढणारं जे काही पीक आहे, त्या पिकाला तुम्ही नाही ब्लेम करू शकत ना. Correct. ते पीक त्याच्या पद्धतीनं वाढले, आता त्याच्यात तुम्ही बी तर टाकलंय, पण त्या बीला तुम्ही एन्व्हायरमेंट नाही चांगलं देत. नाही. त्या बीला मी नाही दोष देणार, त्या एन्व्हायरमेंटला दोष देणार. तर तुम्हाला जमीन सुपीक करायची आहे, जमीन भुसभुशीत करायची आहे, त्यात सीड टाकलं तर त्यातनं झाड चांगलं येणार आहे. आपण आता काय झाडाला ब्लेम करायला लागलो, नाही. त्या फळाला ब्लेम करायला लागलो. अरे तू झाडाला आणि फळाला ब्लेम करण्यासाठी ते सीड आहे, त्या सीडचं जे एन्व्हायरमेंट आहे Correct. ते पण चांगलं करणं गरजेचं आहे. आता मेन मुद्दा की आपण कसं करतो, आपण हो. रिव्हर्सलचे प्रोग्राम कसे देतो आणि आणि ते कसे त्यांनी फॉलो करायला पाहिजे. एकदम सोपा, आम्ही खूप सोपा आणि सुटसुटीत केलेलं आहे. फार कॉम्प्लिकेटेड सिस्टीम नाही आहे. ह्याला आम्ही सोप्या भाषेत म्हणतो की डायबिटीस मुक्तीचे किंवा डायबिटीस फ्री फॉरएव्हरचे 5 पांडव आहेत, हो. जे डायबिटीस आणि डायबिटीसच्या 100 समस्या रूपी कौरवांचा नाश करतात. हां. राईट. सो हे 5 पांडव आहेत आमचे. 5 पिलर्सवरती आपण काम करतो डायबिटिक रिव्हर्समध्ये आणि हे खूप सोपे आहेत. ABCDE हे 5 पिलर्स आहेत आणि म्हणतो की जेवढी ABCDE सोपी आहेत तेवढ्याच पद्धतीचे 5 पिलर आहेत. A स्टँड्स फॉर राईट असेसमेंट, की ज्याच्यामध्ये डायबिटीस जेव्हा एखाद्याला रिव्हर्सल करायचं असतं तर पहिली असेसमेंट असते माइंडसेटची, की बाबा तुला खरंच रिव्हर्सल व्हायचं आहे का. मगाशी जसं हो, म्हणलं की हो. 100% का 10%, 20%. 10%, 20%चं माइंडसेट असेल तर जावं, तू चाललंय ते बरोबर आहे. पण इफ यू वॉन्ट टू गिव्ह युअर 100% एफर्ट्स, मी एक पूर्ण ट्राय देणार आहे आणि माझ्या स्वतःसाठी मी वेळ देणार आहे, हा माइंडसेट पहिल्यांदा आम्ही चेक करून बघतो. माइंडसेट नंतर त्याची एलिजिबिलिटी, की त्याचा डायबिटीस किती लेवलवरती आहे, तो स्टेज 0 आहे, स्टेज 1 आहे, स्टेज 2 आहे, म्हणजे माइल्ड आहे, मॉडरेट आहे हो, का सिव्हिअर आहे. नंतर त्याला त्याची पूर्वकल्पना देणं, इन्व्हेस्टिगेशन्स करून, त्याचं BMI रिपोर्ट्स करून. सो राईट असेसमेंट हा पहिला पिलर आहे. सो पहिला साधारण एक 10-15 डेजचा वेळ आम्ही असेसमेंटमध्ये घेतो, ज्यात लॅबोरेटरी टेस्ट होतात, त्याचे BMI अनालिसिस होतं, त्याचा माइंडसेट चेक होतो, काही डायबिटिक रिस्कची त्याच्याकडं प्रश्नावली भरून घेतली जाते आणि आम्हाला जर का गरज वाटली तर त्याचं मेडिसिनचे डोसेज पण आम्ही कॅल्क्युलेट करतो, की हो. आणि मेडिसिनचे होणारे साईड इफेक्टसुद्धा हं. ही पूर्ण त्याला कल्पना देऊन त्याचं पूर्ण काउन्सिलिंग पहिल्यांदा केलं जातं, की बाबा हे असं आहे आणि एवढ्या लेवलवरती एवढ्या दिवसामध्ये तुझं रिव्हर्सल होऊ शकतं. ह्याला आपण एक्सपेक्टेशन सेटअप असं हो, म्हणू शकतो. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. हा पहिला पिलर आपल्या ह्याच्यामध्ये. Once your assessment is done, for first 3 months, we suggest simple lifestyle changes in the form of detox, diet, exercise आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. हे पुढचे 4 पिलर आहेत. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये अतिशय सोपे शरीर शुद्धीकरणाचे, डाएटचे, व्यायामाचे आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचे एकदम सोपे लाईफस्टाईल चेंजेस असतात, सोप्या प्रोसेस असतात. पहिल्या 3 महिन्यात आपला फोकस असतो फक्त 2 गोष्टींवर, शरीरातली अतिरिक्त चरबी म्हणजे अतिरिक्त व्हिसरल फॅट कमी करणं आणि शरीराचा दाह कमी करणं. सो पहिले 3 महिने इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करण्यावरती आपला भर असतो. जेवढ्या वेगाने त्याचा इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो तेवढ्या लवकर त्याच्या फास्टिंग पीपीच्या लेवल नॉर्मल येतात, सिम्पटमॅटिक रिलीफ मिळते जी पेशंटला हवी असते. पहिल्यांदा त्याला काय पाहिजे असतं, हा मला एनर्जी वाढली, माझा त्रास कमी झाला, माझ्या हातापायाच्या मुंग्या कमी झाल्या, माझा फास्टिंग रिपोर्ट हा मी सुरू केलं. आणि ते पण कसे सोपे आणि सहज करता येण्यासारखे. खूप मोठे बदल जर का सांगितले तर पेशंट पळून जातो. पेशंट म्हणतो मला एवढं जमणार नाही. पण मी सोपे बदल सांगितले, बा तू सकाळी रोज तुला किती 7ला उठायचं सवय ना, आता असं कर 7च्या ऐवजी 6:30 वाजता. काहीच व्यायाम नाही करत ना, 20 मिनिटं व्यायाम कर. मग ठीक आहे, तुला पूर्ण जेवणामध्ये नाही बदल करायला जमत आहे ना, तर जेवणामध्ये थोडंसं भाकरी आणि भाताचं प्रमाण कमी करूया, भाजी थोडीशी वाढूया आणि थोडंसं सॅलड घ्यायला सुरुवात कर. रात्री तू किती वाजता, 12 वाजता झोपतेस ना, तर असं कर, आता 12 नको, आता तू 11:30 किंवा 11ला झोप. रात्री जेवण किती वाजता करतोस, 9 वाजता करतोस, तर एकदम तू 9 वरून 7 वाजता येऊ नको, 9 वरून 8:30 वाजता जमेल का? हो जमेल, हळूहळू. येस, सिम्पल चेंजेस. सो हिअर वी से अटॉमिक हॅबिट्स. जेम्स काल जे पुस्तक आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की ॲटॉमिक हॅबिट्सवरती आम्ही भर देतो. सोप्या गोष्टी त्याच्या जीवनशैलीला मॅच होणाऱ्या आणि त्याच्या जीवनशैलीमध्ये त्याला ॲडजस्ट करता येणाऱ्या. कुठले तरी इटालियन किंवा अमेरिकन चेंजेस नाही सांगत, किंवा माझी लाईफस्टाईल आहे, तुमची लाईफस्टाईल आम्हाला सांगा, त्याच्यामध्ये आम्ही सोपे बदल करतो. नो पेशंट फॉलोज इट आणि त्याला सक्सेस मिळायला लागतात. सिम्पल लाईफस्टाईल चेंजेस केल्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स घटतो,
मग त्याला एकदा तो प्रिपेअर झाला, त्याचा रिझल्ट त्याला मिळायला लागले, माइंडसेट त्याचा चांगला झाला, की मग आता आम्ही त्याला सांगतो, आता बाबा तुझी आता आपण थोडंसं पुढच्या लेवल, ॲडव्हान्स लेवलवरती जाणार आहोत. आम्ही तुझा मेडिसिनचं बर्डन कमी करणार, मेडिसिनचे डोस कमी करणार, आणि मेडिसिनचे डोस कमी केल्यामुळे आम्हाला थोडे तुझे जे आता चेंजेस आहेत ते ॲडव्हान्स लेवलवरती घेऊन जायला लागतील. मग 3ऱ्या महिन्यापासून किंवा 4थ्या महिन्यापासून 8व्या महिन्यापर्यंत पुढचे 120 दिवस ॲडव्हान्स लाईफस्टाईल चेंजेस असतात, की ज्याच्यामध्ये त्याला फास्टिंग शिकवलं जातं, ज्यूस फेस्टिंग शिकवलं जातं, स्ट्रेंथ ट्रेनिंग शिकवलं जातं. सो पहिले 3 महिने जर का व्हिसरल फॅट मी कमी करतोय, चरबी मी कमी करतोय, तर पुढच्या 4 महिन्यात प्रोटीन इंटेक किती असला पाहिजे, फायबर कशा पद्धतीनं त्याच्या खाण्यामध्ये त्याच्या वजनानुसार कशा पद्धतीनं वापरलं पाहिजे, मसल स्ट्रेंथ कशी वाढवली पाहिजे. सो पुढचे जे 4 महिन्यात इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवणं. डायबेटिक रिव्हर्सलमध्ये 2 प्रमुख गोष्टी लागतात. इन्शुलिनचा रेझिस्टन्स घटवत जावा, इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी किंवा संवेदनशीलता वाढवत जावा. इन्शुलिन रेझिस्टन्स कमी झाल्यामुळे डायबेटिक रिव्हर्स होतो, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढल्यामुळे डायबिटीस बरा जो झालेला असतो तो टिकून राहतो. बरेच लोकांचं काय होतं, डायबिटीस रिव्हर्स होतो, कारण ते सिम्पल लाईफस्टाईल चेंजेस करून इन्शुलिनचा रेझिस्टन्स घटवतात, जे सोपं आहे, पण त्यांचा टिकत नाही, कारण इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवायला मेहनत घ्यायला लागते. रोज 20 मिनिटं 25 मिनिटं जरा जिममध्ये जायला लागतं, वजन उचलायला लागतं, जरा हे केल्यानंतर स्लीपवरती काम करायला लागतं, 16 तास 17 तास संयम ठेवून फास्टिंग करायला लागतं, खाण्यामध्ये बऱ्यापैकी फायबर वापरायला लागतं, आवर्जून प्रोटीन काउंट करून ते प्रोटीन रोज खाण्यामध्ये आणायला लागतं, शॉपिंग लिस्टमध्ये बदल करावा लागतो, इथं धैर्य लागतं. आणि मोस्ट ऑफ द लोकांच्या मध्ये ते नसतं. मोस्ट ऑफ लोक काय करतात, चाललंय ना, सोपं आहे ना, कंटेंट माइंडमध्ये जातात, डॉक्टर साहेब झालं ना, कारण तशी वर्षानुवर्ष आपल्याला सवय लागलेली आहे ना, गोळी घ्यायची, शुगर नॉर्मल आहे, डॉक्टर साहेब राहू दे ना, गोळ्या पण राहू देत आणि हे पण राहू दे, आम्ही याच्यावर खुश. मग त्यांना थोडं मोटिवेट करायला लागतं, थोडं पुश करायला लागतं, की नाही रे चल पुढे जाऊया, अजून एक पुढे जाऊया. मग आम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मोटिवेट करतो, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही घेऊन जातो, आणि फक्त ट्रीटमेंट 1-to-1 द्यायच्याऐवजी वी ब्रिंग देम टू अ रेसिडेन्शियल रिट्रीट्स. आम्ही कम्युनिटी कॅम्पेन्स घेतो. कम्युनिटी कॅम्पेनमध्ये त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, फन ॲक्टिव्हिटी असतात, वेगवेगळ्या गेम्स असतात, नेचर कनेक्ट असतं, फूडचे जे वेगवेगळे प्रकार. रोज त्याच पद्धती सॅलड खाल्लं की माणसाला कंटाळत असतो, तर आम्ही त्यांना वेगवेगळ्या सलाडच्या कॉम्पिटिशनच्या द्वारे सलाड रेसिपी शिकवतो, आणि मेक थिंग्स इंटरेस्टिंग. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सो कॉल्ड बोरिंग वाटत असतात, कारण त्याच्यावर आपण कधी काम केलेलं नसतं, आपल्याला कोणी शिकवलेलं नसतं. मेलॅटोनिन पीक म्हणजे बऱ्याच जणांना माहीतच नाही, की त्यांना बऱ्याच जणांना झोपेचं सायकल आपलं काय माहीत नसतं. सो त्यांचं झोपेचं सायकल आम्ही त्यांना कॅल्क्युलेट करायला मदत करतो. एक्झरसाईज फन वेनं कसा करता येईल, किंवा मला घरातल्या घरातच करायचं आहे, तर अगदी एअर सायकलपासून झुंबापर्यंत किंवा सिम्पल टॅपिंग लाईक टेक्निक्स असतात. या टेक्निक आपल्याला कोणी शिकवलेलंच नाही टेक्स्टबुकमध्ये, तर त्या टेक्निक्स आम्ही त्यांना शिकवतो. 6 ते 7 महिन्यामध्ये तो रिकव्हरी स्टेजपर्यंत पोहोचतो. पहिले 3 महिने कंट्रोल, तिथून पुढचे जे 3 ते 4 महिने आहेत रिकव्हरी स्टेजमध्ये आला म्हणजे काय झालं, तर त्याच्या गोळ्या औषधांची डिपेंडेबिलिटी 80% तब्बल कमी होती, डोसेस कमी होतात, फास्टिंग PP, HbA1c हे जे सिम्पटमॅटिक पॅरामीटर आहेत ते नॉर्मल येतात, फास्टिंग इन्शुलिन त्याचं नॉर्मल यायला लागतं, आणि या टप्प्यामध्ये ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, रिकव्हरी झाली, माझा डायबेटिक रिमिशनमध्ये गेला, ह्याचा गोल्ड स्टँडर्ड मार्कर काय आहे, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. 75 ग्रॅम ग्लुकोजचं पाणी त्या डायबेटिक पेशंटला प्यायला दिलं जातं, किंवा 6 गुलाबजाम 6 जिलेबी एवढ्या गोड त्याला खायला सांगितलं जातं. 1 तासाने 1.5 तासाने 2 तासांनी ब्लड रिपोर्ट्स केले जातात, आणि हे जर का 150च्या आत आलं तर त्या पेशंटला पण कॉन्फिडन्स वाढतो. त्याला आम्ही हे सांगतो, बाबा रे, पहिल्यांदा गोड न खाता गोळ्या औषधं घेऊन तुझ्या शुगर 200 राहायच्या, आता तू 15 चमचे तब्बल 75 ग्रॅम ग्लुकोजचं पाणी पिऊन तुझ्या शुगर 150च्या पेक्षा कमी राहायला लागलेल्या आहेत. दॅट मीन्स तुझ्या शरीराचा ग्लुकोजचा टॉलरन्स वाढला, ग्लुकोजला पचवण्याची क्षमता वाढली. मग त्याला पटतं, हां म्हणजे ही का वाढली, इन्शुलिन रेझिस्टन्स कमी झाल्यामुळं. तू कमी साखर खाल्ल्यामुळं तुझा डायबिटीस जिंकणार नव्हतास. तू शरीरात साखर तेव्हा येत होती, आत्ता पण येत होती. पहिल्यांदा काय होतं, साखर पचवणारी यंत्रणेवर गंज चढला होता, तो गंज या 6-8 महिन्यात दूर झाला. तो गंज दूर झाला, त्या छिद्रामधलं ते मगाशी जे मी सांगितलं होतं ते च्विंगम काढून टाकला, आता कुलूप लॉक खुलायला लागलं आणि तुझं ग्लुकोज जायला लागलं. सो डोंट गेट ओव्हरवेल्म्ड, ही हाफ स्टेप आहे 50%. आणि मग त्याच्या पुढे आपण आता इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतो. रिकव्हरी आली, GTT नॉर्मल आलं, डायबेटिक माझा रिमिशनमध्ये गेला. नाऊ नेक्स्ट 3 to 4 months, ज्याला आम्ही फ्रीडम स्टेज म्हणतो, कम्प्लिटली हे टिकवायचं कसं, नॉट ओनली फॉर 3 weeks, नॉट ओनली फॉर 3 months, नॉट ओनली फॉर 3 years, बट फॉर लाईफटाईम. हे लाईफटाईम टिकवायचं कसं, तुझी लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, जीवनशैली कशी असली पाहिजे, डेव्हिएशन झाल्यावर काय करायचं, जे होतंच, सण आला सूद आला, मग तुला आयुष्यभर याच्यात राहायचं आहे का, तर तसं नाही आहे. त्याला आम्ही सिम्पल काय सांगतो, की पहिले 6 ते 8 महिने तुला ॲक्यूट लाईफस्टाईल चेंजेस करायचे आहेत. ॲक्यूट लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे तीव्र स्वरूपाचे जीवनशैलीचे बदल, लाईफटाईम नाही करायचे आहेत. जोपर्यंत तुला ताप सर्दी खोकला असतो त्यावेळेपर्यंत डॉक्टर काय सांगतात,
तिखट तेलकट खाऊ नको, हे. तुझा परहेज असतो की तिखट हो, तेलकट नाही हो, खायचं, हो, ह्याच्यातलं हो. आयुष्यभर सांगतात का? नाही. हे तसंच आहे. हां. तुझ्या ताप सर्दी खोकल्याला 5 दिवसाचा परहेज आहे, इथं 8 ते 9 महिन्याचा तीव्र स्वरूपाचा परहेज आहे. एकदा का तू पचवायला लागलास की मग तू सणसुद्धा अटेंड करू शकतो. आमच्याकडे कितीतरी पेशंट असे आहेत की जे आता बरे झालेले आहेत, जे पंचपक्वान्नांचं जेवण करू शकतात आणि तरीसुद्धा त्यांचा डायबिटीस नियंत्रणात आहे. जे ट्रॅव्हलिंगला कुठं राजस्थानला जातात, कुठं युकेला जातात, हे जातात, त्यांचं 10, 12, 15 दिवस डेवेट होतं ते सगळं, पण परत आल्यानंतर त्यांच्या शुगर लेवल नसतात वाढलेल्या. हां. सो इथून पण डायबिटीस काढून टाकायला काढून लागतो. टाकायला. तुमच्या शरीरातनं एक वेळ डायबिटीस लवकर जातो. सेल्युलर मेमरीमधून डायबिटीस बाहेर पडायला आम्हाला असं लक्षात आलेलं आहे, साधारण अनादर 6 मंथ्स किंवा 1 वर्ष लागू शकतं. म्हणजे जर का मला डायबिटीस बरं व्हायला 9 महिने लागणार आहेत, तर त्या डायबिटीसला सेल्युलर मेमरीमधून जाण्यासाठी अनादर 9 महिने तुम्हाला द्यायला लागतात, की ज्या वेळेला तुम्हाला 70 ते 80% गोष्टी पुढं फॉलो करायच्या आहेत, ज्याला आम्ही म्हणतो सस्टेनॅबिलिटी. सो 4 टप्प्यात आपण असं याला म्हणूया. पहिला टप्पा आहे तुमचा असेसमेंटचा, Assessment. दुसरा टप्पा आहे ॲडजस्टमेंट और कंट्रोल म्हणूया आपण, त्याच्या पुढचा टप्पा आहे रिकव्हरीचा, आणि लास्ट जो येतो तो कम्प्लीट फ्रीडमचा. तर ह्या 4 टप्प्यामध्ये, आणि प्रत्येक टप्प्यात आपण सायंटिफिकली हे गोष्टी करतो. म्हणजे फक्त असं तोंडी बोलायचं आहे आणि फक्त अशातला भाग नाही. आपण लॅबोरेटरी असेसमेंट पण असते त्यांची, सिम्टमॅटिक असेसमेंट पण असती, सायकोमेट्रिक टेस्ट पण आपण त्यांची कॅरी आउट करतो, स्ट्रेस लेवलमध्ये काय फरक पडला Correct. आणि मेडिसिन्स किती डोस कमी झाले. सो 4 पद्धतीच्या असेसमेंट सिस्टमॅटिकली होतात. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये फक्त डॉक्टर भाग्येश कुलकर्णी एकटे नाही मदत करत, माझी पूर्ण टीम असते याच्यामध्ये. हो. म्हणजे डॉक्टर भाग्येश कुलकर्णींच्या बरोबर एक तज्ज्ञ डॉक्टर जो त्यांचं मेडिसिन टेपर करण्यासाठी कुठल्या वेळेला कुठल्या टेस्ट करायच्या आहेत, कुठल्या वेळेला तुमचं मेडिसिन तुम्हाला हायपोग्लायसेमिया झाला, हायपरग्लायसेमिया झाला, किंवा तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस चांगले फॉलो करतायत तर तुम्ही कुठली गोळी औषध घेतलं पाहिजे आणि त्या मेडिसिन डोसेजचं टेपरिंग कसं केलं पाहिजे. बिईंग अ डॉक्टर गोळ्या वाढवायचं आपल्याला शिकवलेलं असतं. हो. आमच्याकडे DFFमध्ये आज 100पेक्षा जास्त डॉक्टरांची टीम आहे. ह्यांना आम्ही शिकवलेल्या गोळ्या कमी कशा करायच्या, सायंटिफिक वे ऑफ रिड्युसिंग दिस टॅबलेट्स, हे डॉक्टरांच्या थ्रू केलं जातं. डायटिशियनचं काम असतं कस्टमाइज डाएट देणं. एकच डाएट चार्ट छापलाय घेऊन टाक, आम्हाला लक्षात आलं ह्याचा काही उपयोग होत नाही. तुमच्या जीवनशैलीला सूट होणार. डायबिटीस फ्री फॉर फक्त महाराष्ट्रात काम करत नाही, ऑल ओव्हर इंडियात आम्ही काम करतोय. पश्चिम बंगालवाल्याला मी महाराष्ट्रीयन डाएट नाही देऊ शकत, गुजरातवाल्याला नाही म्हणू शकत तू महाराष्ट्रीयन डाएट फॉलो कर, किंवा साऊथवाल्याला मी नॉर्थचा नाही देऊ शकत. आय नीड टू ॲडजस्ट अकॉर्डिंग टू युअर डाएट प्लॅन. सो तुमचा डाएट प्लॅन काय आहे आणि सायंटिफिक मेथॉडॉलॉजी काय आहे. जर का मला थेरॅपॅटिक कार्बोहायड्रेट मॅनेजमेंट करायचे हे मला सायन्स सांगतंय, पण मला ते प्रॅक्टिकली आणताना मला तुमच्या रिजन वाईज द्यायला पाहिजे. सो तुमची नाश्त्याची वेळ काय, तुमचं दुपारचं जेवण काय, तुमचं रात्रीचं काय, तुम्हाला कुठलं आवडतंय कुठलं आवडत नाही, तुम्हाला काय तुमच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये मिळतं, हे पूर्ण ॲनालिसिस हे असेसमेंटच्या वेळेला डायटिशियनकडनं होतं. डायटिशियन तुमच्या जीवनशैलीला सूट होणारं कस्टमायझेशन तुम्हाला फिट होईल हे तुम्हाला करून देतं, त्यामुळे ते मला फॉलो करायला इझी वाटतं. सेम गोष्ट व्यायामाच्या बाबतीत. व्यायामाचं एजनुसार आणि त्याच्या लिमिटेशननुसार मी 32 वर्षाच्या व्यक्तीला चा व्यायाम 62 वर्षाच्या व्यक्तीला नाही सांगू शकत, 62 वर्षाच्या व्यक्तीचा व्यायाम मी 82 वर्षाच्या व्यक्तीला नाही सांगू शकत. सो एक्झरसाईजचं सुद्धा कस्टमायझेशन लागतं आणि ह्याला खूप एफर्ट्स लागतात. बऱ्याच वेळेला बिईंग अ पेशंट त्या साईडला किंवा बिईंग अ डॉक्टर आपल्याला बघतं, त्याला काय मला पण माहीतच आहे, अरे सगळ्यांना माहीत आहे, मग सगळ्यांचं का नाही झालं डायबेटिक रिव्हर्सल. कारण इथे कस्टमायझेशन हा जो पार्ट असतो ना, ह्याच्यामध्ये खरंच सांगतो म्हणजे जान निघून जाते. म्हणजे त्या पेशंटला समजावून सांगणं, कारण पण हे एकदाच करायला लागतं. एकदा तुम्ही केलं आणि तुम्ही त्याचे लिमिटेशन्स काय समजून घेतले. एखाद्याला फ्रोझन शोल्डर असतो, एखाद्याला मानेचं दुखणं असतं. सो जनरिक डाएट आणि जनरिक एक्झरसाईज देऊन काम होत नाही. जनरिक डाएट आणि जनरिक मी दिलं तर थोड्या दिवसापुरतं बरं झाल्यासारखं वाटतं, बरं होत नाही. आम्हाला फक्त वाटण्यासाठी नाही करायचं, आम्हाला म्हणायचं की खरंच त्याला बरं वाटलं पाहिजे आणि ते टिकलं पण पाहिजे. तुमची जी मधुमेह मुक्ती आहे ना, ही काय म्हणतात स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ पाहिजे. तर ती टिकाऊ तेव्हाच होती जेव्हा मी कस्टम फिट करतो. तर हे एक्झरसाईजच्या बाबतीत पण कस्टम फिट असतं. आणि सायकोमेट्रिक ॲनालिसिसमध्ये सुरुवातीला तुमच्या सायकोमेट्रिक टेस्ट आम्ही कॅरी आउट करतो, की ज्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यात जर का स्ट्रेस आहे, तो स्ट्रेस कुठून त्याचा उगम काय आहे, कुठला उगम आहे तो त्याच्यामध्ये फाइंड आउट केला जातो. आणि दर 3 महिन्यांनी काही तपासण्या या सुरुवातीला असतात, मग पिरियडिक म्हणजे ना पहिल्या महिन्यात, 4थ्या महिन्यात, 8व्या महिन्यात, 12व्या महिन्यात. काही तपासण्या पहिल्या महिन्यात, 6व्या महिन्यात आणि बरं झाल्यावर 12व्या महिन्यात. सो उद्या बरं झाल्यावर सुद्धा आमचं म्हणणं असतं की तुमचा डायबिटीस तुम्ही बाहेर पडलाय तर तुम्ही DFF किंवा इथं जे शिकवलेल्या गोष्टी आहेत ह्याची साथ सोडू नका. मॉनिटरिंग चुकणार नाहीये तुमचं. बरेच जण काय करतात, हुर्रे माझा डायबिटीस बरा झाला, आता मी काही करायला, उड्या मारायला मोकळा, काही खायला मोकळा. आम्ही त्याला म्हणतो तुझ्यात ते जीन्स आहे. तू जर का खूप जास्त डेवेट झाला तर तुझा डायबिटीस परतून येऊ शकतो. जसं ताप सर्दी खोकल्याचा आहे. आज ताप सर्दी खोकला झाला, तुम्ही एकदा औषध दिलं,
तर तुम्ही बिईंग अ डॉक्टर तुम्ही म्हणू शकता का आता तुला आयुष्यभर येणार नाही, आणि तुम्ही असं म्हणणार का तू आयुष्यभर पॅरासिटामॉल घेत जा, तुला कधीच परत इन्फेक्शन होणार नाही. इट्स लाईक दॅट. सो तुम्ही जर का परत बिघडणाऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये सतत राहिलात तर परत तुम्हाला ताप सर्दी खोकला होऊ शकतो. खराब पाणी सतत परत पित राहिलात तर तुम्हाला डायरिया लूज मोशन होऊ शकतं. सो माझ्या लाईफमध्ये जसं पाणी उकळून पिणं, पाण्यासाठी फिल्टर वापरणं, ह्या गोष्टी करतोच ना आपण. कुठं गेल्यानंतर बाबा स्वच्छ पाणी पिलं पाहिजे, गेल्यानंतर कुठं धूळ असेल तर मास्क वापरला पाहिजे. तर या प्रिकॉशन्स तुम्हाला पुढं लाईफटाईम फॉलो करायचे आहेत. सो एकदा जर का माझा डायबिटीज बरा झाला, मी उद्यापासून आता व्यायाम करत नाही, दॅट इज नॉट द राईट वे. किंवा मला ज्यानं फायदा झालेला आहे तर ते मी हेल्दी फॉर एव्हरसाठी गोष्टी पुढे घेऊन गेला पाहिजेत. हा पण त्याच्यामध्ये ॲटिट्यूड कुठेतरी ठेवला पाहिजे, आणि हा ॲटिट्यूडचा जो चेंज आहे तो आम्ही घडवून आणतो. सो एकदा का त्या पेशंटला बरं झाल्यानंतर हेल्दी होण्याची आणि हेल्दी राहण्याची साईड दिसली की त्याला परत इकडे या वाटत नाही. मला सांगा कुठल्या व्यक्तीला जर का वर्षभर त्याने ट्रीटमेंट छान फॉलो केली आणि तो छान यंग स्मार्ट दिसायला लागला, 5 वर्षांनी यंग दिसायला लागला, तर कुणाला परत म्हातारा व्हावं वाटेल? माझ्या एनर्जी लेवल वाढलेल्या आहेत, कोणच असं म्हणणार नाही नाही मला बाबा एनर्जी लेवल माझ्या कमी राहू देत. आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही एकदा डायबिटीसमधून रिव्हर्सल करा, त्या स्टेजपर्यंत पोहोचा, ती स्टेज अनुभवा, आणि मग तुम्ही डिसाईड करा की ती स्टेज तुम्हाला मेंटेन करायची आहे का परत तुम्हाला डिक्लाइन व्हायचं आहे. Now 90% people say, doctor, we want to stay there. So DFF helps there also. का आम्ही डायबिटीज फ्री फॉर एव्हर असं म्हणलेलं आहे. तर डायबिटीज फ्री फॉर एव्हरमध्ये 2 गोष्टी आहेत. पहिलं डायबिटीजमधनं फ्री व्हा, आणि फॉर एव्हर हा वर्ड आहे हेल्दी आणि फिट फॉर एव्हर राहा. सो म्हणून मी काय म्हणतो, टेक डायबिटीज ॲज अ अपॉर्च्युनिटी टू बिकम हेल्दी अँड फिट फॉर एव्हर. डायबिटीस लाईक अपॉर्च्युनिटी, डायबिटीस लाईक माइलस्टोन. त्याला कोसण्यापेक्षा, स्वतःला डिप्रिवेशनमध्ये किंवा डिप्रेशनमध्ये घेऊन जाण्यापेक्षा, आणि माझंच नशीब असं, माझ्याच बाबतीत असं होणार असं म्हणण्यापेक्षा, टेक डायबिटीस पॉझिटिव्हली, फेस इट, डायबिटीसला डिफीट करा आणि हेल्दी आणि फिट होऊन दाखवा. बी अ लीडर, बी अ इन्स्पिरेशन फॉर युअर सेल्फ, युअर फॅमिली, आणि लोकांच्यासाठी सुद्धा. तुम्ही मगाशी जसं म्हटले तसं की फक्त डायबिटीज बरा होत नाही, ही लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे तुमचे जे बाकीचे जे त्याच्याशी रिलेटेड आजार असतात किंवा अजून कुठले होल बॉडी मेटाबॉलिझम सुधारतं. सो वी कन्सिडर की पूर्ण शरीराचं. लोक म्हणतात की नाही नाही तेवढ्या पुरतं असतं ह्याच्यातलं. असं तुम्ही जर का शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर तुम्हाला शॉर्ट टर्मच गेन मिळणार. लोकांचं फायनान्सची भाषा लोकांना व्यवस्थित कळते. 6 महिन्याचे इन्व्हेस्टमेंट करून 6 वर्षाचे रिटर्न मिळणार का तुम्हाला? नाही मिळणार ना. तुम्हाला 6 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला दाम दुप्पट मिळणार. तुम्हाला जर का स्कॅम करू नका ना, सेम गोष्ट आहे. तर तुम्हाला तिथं हेल्दी राहण्यासाठी पण इन्व्हेस्टमेंट करायला लागते. हेल्थ ही अशी गोष्ट आहे जी कमवण्याची गोष्ट आहे, जसं पैसा कमवतो. सो कमवायचं म्हणजे मला रोज त्यात इन्व्हेस्ट करायला लागणार, रोज त्याच्यामध्ये थोडं टाकायला. DFF ची एक डिग्री देताय, त्या डिग्रीचा उपयोग कसा करायचा तो त्यांनी ठरवायचा. 100%. तिला भिंतीवर फक्त लावून ठेवायची, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड GTT सर्टिफिकेशन आम्ही देतो, आणि एव्हरी इयर आम्ही फेलिसिटेट पण करतो या लोकांना मोटिवेट करण्यासाठी. दरवर्षी आमचा आनंदोत्सव म्हणून असतो. आम्ही आता वर्षांना 2 घ्यायचा विचार करतोय. आता यावर्षीचा आपला होतोय तब्बल 2000पेक्षा जास्त लोक क्वालिफाय झालेले आहेत यावर्षी, GTT क्लिअर केलेले. आणि तब्बल आत्तापर्यंतचा जो आमचा नंबर आहे, आम्ही थोडा उशिरा काउंट करायला सुरुवात केली 2017-2018 पासून. तर तब्बल आत्तापर्यंत ही जी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट आहे, 18,000पेक्षा जास्त लोकांनी त्यांच्या ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नॉर्मल आणून दाखवलेले आहेत. आणि आत्ता सध्या 7,500 लोक ही डायबिटीज फ्री फॉर एव्हरची ट्रीटमेंट ऑल ओव्हर वर्ल्डमधनं ॲक्सेसेबल करू शकतात. ही ऑनलाईन पद्धतीनं आहे, ऑफलाईन तुम्ही हे करू शकता. वर्कशॉप्स असतात आमचे, रेसिडेन्शियल हे असतात. एव्हरी संडे आमचं डॉक्टर भाग्येश कुलकर्णींचं डायबिटीस मुक्तीचं वेबिनार किंवा डायबिटीस मुक्ती काय असती, कशा पद्धतीनं असती, अवेअरनेसचे आमचे सेशन्स पण वेबिनारच्या माध्यमात असतात. सो भरपूर आम्ही आयोजन केले. 100% द्या. माझं जरूर म्हणणं आहे, एकदा तरी जसं लोकमान्य टिळकांनी म्हणलं ना की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तुम्ही मिळवणारच. तर डायबिटिक पेशंटनी पण एकदा तरी हा ठामपणे म्हणलं पाहिजे. आणि माझं म्हणणं असं नाही की डॉक्टर भाग्येश कुलकर्णीच आम्ही डायबिटीज प्रिफर. तुमच्या आजूबाजूला अशी कुठली संस्था असेल जी प्रामाणिकपणे राईट इंटेन्शननी या सिस्टीमनी काम करते, तर स्वतः एकदा प्रयत्न करून बघा. डायबिटिक रिव्हर्सल केलंच नाही ही रिग्रेट नको. माझं म्हणणं आहे की प्रयत्न केल्यामुळे नुकसान काही नाही, झाला तर तुमचा फायदाच आहे. सो ट्राय वन्स, एकदा करून बघा, ही रिग्रेट नको. झाला तर फायदाच आहे, नाही झाला तर नुकसान काय होणार नाही, अजूनही तुमची हेल्थ बेटरच त्याच्यामध्ये होणार आहे. तर जरूर एकदा तरी प्रत्येक डायबिटीस व्यक्तीनं डायबिटीस त्याचा रिव्हर्स करणं, डायबिटीसमधनं मुक्त होणं, प्रत्येक डायबिटीस व्यक्तीचा अधिकार आहे. जसं लोकमान्य टिळकांनी आपल्याला सांगितलं, तर तो अधिकार तुम्ही
गाजवला पाहिजे, तो बजावला पाहिजे. एकदा तरी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. हा माझा संदेश आहे डायबिटिक पेशंटचा. आता आपण आज जी चर्चा केली ती फक्त डायबिटीसची केली. हम्म. तर मी नक्की तुम्हाला वेळ मागू की पुढचे जे बाकीचे गोष्टी तुम्ही थायरॉइड करता, आहे, ब्लड प्रेशर थायरॉइड आहे, आहे, ब्लड प्रेशर ओबेसिटी आहे, आहे, yes, ओबेसिटी yes, आहे, 100%. याच्यासाठी पण नक्की, तुम्ही नक्की. नक्की आम्हाला गायडन्स कराल. 100%. तर आणि एक माझ्या ऑडियन्सला किंवा हम्म. माझ्या ऑडियन्स जास्त डॉक्टर्स आहेत तर Okay. त्यांना एक सल्ला काय द्याल तुम्ही? डायबिटीसला हलक्यामध्ये घेऊ नका. डायबिटीस जर का आलं तर डायबिटीसमध्ये तुमच्यासमोर येणारा पेशंट आणि तो सांगणारी लक्षणं हे हिमनगाचं एक टोक आहे. हो, त्याचा थोडंसं बेसलाईनला जाण्याचा प्रयत्न करा. कारण बिईंग अ डॉक्टर सगळ्यात पहिलं जर का ट्रस्ट डॉक्टर पेशंट म्हणून कुणाची असेल माझी, तर माझ्या फॅमिली डॉक्टरांवर असते. हो. सो फॅमिली आज फॉर्च्युनेटली आज भारतामध्ये डॉक्टरांना तेवढा मान सन्मान आहे. आहे. राईट, अजूनही पण डॉक्टरांना गॉड समजतात. हो. तर इवन इफ वी आर नॉट गॉड पण नॉट लेस दॅन गॉड. आपण देव नाही आहे पण देवापेक्षाही कमी नाही आहे. तुमचा शब्द हे ब्रह्मवाक्य मानणारे, ब्रह्मप्रमाण मानणारे लोक अजूनही पण पेशंट आहेत. तर त्यांना आपण योग्य ॲडव्हाइस करूया, त्यांना आपण योग्य एज्युकेट करूया, त्यांना आपण मार्ग दाखवूया. आणि मे बी तुम्हाला ह्याच्यासाठी पैसे नाही मिळणार, पण उद्या जर का तो डायबिटिक पेशंट्स बरा झाला, त्याचा रिव्हर्स झाला, तर आयुष्यभराच्या दुवा तो तुम्हाला देत राहील की मला या डॉक्टरांनी सजेस्ट केला होता डायबिटिक रिव्हर्सलचा मार्ग. आणि आम्ही बघतोय, हो. आम्ही आत्ताही बघतोय की कितीतरी डॉक्टर्स आज डायबिटीस फ्री फॉर एव्हरकडे पेशंट्स पाठवतात आणि त्यांचे पेशंट रिकवर होतात ना, तर ते आवर्जून मेन्शन करतात, आम्हाला सांगतात भेटल्यावर की या डॉक्टरांनी मला हा मार्ग दाखवला होता. हो. तर बिईंग अ डॉक्टर आपण जेव्हा झालो होतो तर फक्त पैसे कमवणे किंवा हा आपला उद्देश नव्हता. उद्देश पैसे नव्हता. कमवणं हे एक त्याच्यातलं येणार एक आहे, पण तेवढं निव्वळ आउटकम नव्हतं. कुठल्याही खऱ्या डॉक्टरला समाधान कधी मिळतं जेव्हा माझा पेशंट पूर्ण बरा होतो. बरा होतो आणि तर तो हे म्हणतो की satisfaction या आहे ना, डॉक्टरांमुळे मी हा हे सॅटिस्फॅक्शन आहे मिळवण्याचं, म्हणजे डायबिटीस रिव्हर्सल करणं हे पुण्याचं काम म्हणून बघा तुम्ही. हो. पैसे तर मिळवतोच आपण, पैसे तर मिळणारच आहे. पण सगळ्याच डायबिटिक काय म्हणतो, सगळ्याच आजारी किंवा बऱ्या झालेल्या पेशंट्सकडनं आपल्याला फक्त पैसेच नको आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला काही ग्रॅटिट्यूड पण आपल्याला आली पाहिजे, काही हे पण आलं पाहिजे. ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला डायबिटीस रिव्हर्सलच्या माध्यमातून मिळू शकते. नक्कीच. हे माझं आता- परसेप्शन, हो, आय डोंट नो. मी स्वतः जीपी होती. मी Okay. सध्या नाही करत, हां. पण मी जेव्हा जीपी होती तेव्हापासून पण मी पहिल्यांदा तुमचंच ऐकलं की डॉक्टर भाग्येश कुलकर्णी हां. डायबिटिक रिव्हर्सवरती काम करतात. ओके, तर हा तुम्ही पहिल्यांदा उचललेला वसा आहे असं मी 100%. म्हणेन. आपण सगळ्यांनी उचललं. सगळ्यांनी उचलायला पाहिजे. तो एकटा मी हा तुमच्यासारखा- शिवधनुष्य नाही बोलू शकत. हो, आपण तर सगळ्यांनी आपण मिळून हा सगळ्यांनी तो पेलायचा. आता Yes. करायला We, पाहिजे we. की कोणाला तरी सुरुवात करावी लागते. ती तुम्ही केली आणि Thank you. तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. कारण गेले 1 वर्ष झाले मी सतत तुमचं नाव ऐकलंय की तुम्ही ह्यावर काम Thank you. करताय, ह्यावर काम करताय. Right. आज मला पूर्णपणे ते कळलं की तुम्ही नेमकं कसं करताय आणि काय करताय. करताय. तर ह्याचा लाभ Right. सगळ्यांनाच झाला थँक्यू, पाहिजे. धन्यवाद. तुम्ही पण आणि मला बोलून ही संधी हे- दिल्याबद्दल आणि आणि सगळ्या माझ्या लोकांपर्यंत बऱ्याच पोहोचवलं. शंका, माझ्यासारख्या माझ्या डॉक्टर फ्रेंड्सच्या पण सगळ्या शंका तुम्ही दूर Great, केल्या. great. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.